SMPS अँड इन्व्हर्टर यातील लेसन नंबर 5 इन्व्हर्टर अँड प्रिन्सिपल. आजचा टॉपिक आहे, लेसन आहे इन्व्हर्टर अँड प्रिन्सिपल. तर यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय बघूया, उद्दिष्टे. तर या धड्याच्या शेवटी आपण इन्व्हर्टरच्या मूलभूत संकल्पनेचे वर्णन करण्यास सक्षम असाल, इन्व्हर्टरच्या ऑपरेशनचे तत्व स्पष्ट करण्यास सक्षम असाल, इन्व्हर्टरचे फंक्शनल ब्लॉक्स स्पष्ट करण्यास सक्षम व्हाल, इन्व्हर्टरची स्थापना प्रक्रिया सांगण्यास सक्षम असाल, इन्व्हर्टरचे प्रकार वर्गीकृत करण्यास सक्षम असाल आणि इन्व्हर्टरचे अनुप्रयोग सांगण्यास सक्षम असाल. तर असे उद्दिष्टे या लेसन मध्ये आहे इन्व्हर्टर अँड प्रिन्सिपल मध्ये. आता व्याख्या. इन्व्हर्टर म्हणजे काय? इन्व्हर्टर म्हणजे इट कन्वर्ट्स डीसी टू एसी पॉवर बाय स्विचिंग द डीसी इनपुट व्होल्टेज इन ए प्री डिटरमाइंड सिक्वेन्स सो एज टू जनरेट एसी व्होल्टेज आउटपुट. आता आपण रेक्टिफायर बघतो. रेक्टिफायर म्हणजे काय असते? एसीचं डीसी करतो. रेक्टिफायर कन्वर्ट्स एसी सप्लाय इनटू डीसी सप्लाय. आणि इन्व्हर्टर त्याचं उलट काम करतं की रेक्टिफायरचं उलट काम डीसीचं परत एसी मध्ये, आणि हे डीसीचं एसी मध्ये रूपांतर करणे म्हणजे त्याला इन्व्हर्टर असे म्हणतात. तर हे प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. आता या ठिकाणी कसं कार्य करतं हे इन्व्हर्टर? यामध्ये खाली तुम्हाला ब्लॉक डायग्राम दिसत असेल. तुम्ही इथं इनपुटला एसी देणार आहात, आउटपुटला पण तुम्हाला एसीच मिळणार आहे. परंतु इन्व्हर्टर मध्ये काय होते की ज्यावेळेला तुमची लाईट जाते, जोपर्यंत लाईट आहे एमएससीबी ची लाईट आहे तोपर्यंत तुम्हाला ते डायरेक्टली लोडला आउटपुट मिळत राहणार आहे. परंतु लाईट गेल्यानंतर बॅटरीच्या मार्फत तुम्हाला डीसी विल बी कन्वर्टेड इनटू एसी लाईट गेल्यानंतर. हे इन्व्हर्टरचं काम आहे. आणि कन्व्हर्टर म्हणजेच तुमचा एसीचा डीसी मध्ये करून बॅटरी चार्ज प्रोसेस केली जाणार आहे. तर या ठिकाणी बघा, या ब्लॉक डायग्राम मध्ये काय केलंय की ज्यावेळेला तुमचा लाईट चालू आहे, एमएससीबी ची लाईट चालू आहे, त्यावेळेला तो प्रकाश डायरेक्टली या चेंज ओव्हर रिलेच्या मार्फत डायरेक्टली लोडला देणार आहे. चेंज ओव्हर रिलेचं काम असं आहे की ज्यावेळेला प्रकाश येईल त्यावेळेला तो लोडला जोडून देईल, आणि प्रकाश गेल्यानंतर बॅटरीमधून येणारा जो सप्लाय त्याला जोडून परत लोडला कनेक्शन करून देणार आहे. आणि हे चेंज ओव्हर रिले जवळपास मिली सेकंड किंवा मायक्रो सेकंड मध्ये हे कनेक्शन होणार आहे. म्हणजे लाईट गेल्या हे जोडून द्यायचं आहे. एकदम फास्ट स्विचिंग करून रिले चेंज ओव्हर झाला पाहिजे प्रकाश गेल्यानंतर किंवा लाईट गेल्यानंतर. तर ज्यावेळेला लाईट आहे तोपर्यंत डायरेक्टली तुमचा लोड इकडं सप्लाय लोडला डायरेक्टली सप्लाय मिळणार आहे. त्याचबरोबर तो सप्लाय कन्व्हर्टरच्या मार्फत म्हणजे एसीचा डीसी होणार आहे, आणि डीसी करून बॅटरी चार्ज करत राहणार आहे. जोपर्यंत तुमचा लाईट आहे तो डायरेक्टली लोडला पण दिलेला आहे, प्लस कन्व्हर्टरच्या साह्याने एसीचा डीसी करून म्हणजेच इथं रेक्टिफायर सर्किट वापरलेला आहे, आणि तो बॅटरीला चार्ज करत राहणार. ज्या वेळेला लाईट जाईल, लाईट गेल्या चेंज ओव्हर रिले काय होणार आहे, ह्या सर्किटला म्हणजे बॅटरी मधून येणाऱ्या सर्किटला काय करणार आहे, तो घेणार आहे आता कनेक्शन देणार लोडला. त्यावेळेला बॅटरी मधून येणारा जो डीसी सप्लाय तो इन्व्हर्टरला जाणार आहे. इन्व्हर्टर काय करणार आहे, त्या डीसीचा परत एसी मध्ये रूपांतर करणार आहे, आणि त्या ठिकाणी तुम्हाला एसी जो सिग्नल आहे तो चेंज ओव्हर सर्किट काय करणार, डायरेक्टली लोडला जोडून देणार आहे. तर ही थोडक्यात अशी प्रोसेस आहे. अजून आपण बघणार आहोत की हे कसं कोणत्या पद्धतीने काय वापरलेलं असते ते सुद्धा तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. अशा पद्धतीने ह्याचं प्रोसेस होते. प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. तर या ठिकाणी पण सेम तेच दिलेलं आहे की इनपुट, इथं पण एक ब्लॉक डायग्राम दाखवलेला आहे की इनपुट एसी देत आहे. एसी डायरेक्टली तुम्ही समजा पुढं दिलं तर हे आउटपुट डायरेक्टली घेणार आहे लोडला जोपर्यंत लाईट चालू आहे. त्याचबरोबर बॅटरी पण चार्ज होत राहणार आहे, आणि ज्या वेळेला लाईट जाणार आहे बॅटरीतून परत तो सिग्नल डीसीचा परत एसी मध्ये रूपांतर करून आउटपुट डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी लोडला मिळणार आहे. तर हे स्टॅटिक ट्रान्सफर स्विच जो आहे तो काय करत असते, प्रकाश लाईट जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तो चालू ठेवणार आहे, बॅटरी मधून येणाऱ्या सप्लायला बंद ठेवणार आहे. ज्यावेळेला लाईट जाईल बॅटरी मधून आता कनेक्शन करून देणार आहे ह्या स्टॅटिक ट्रान्सफर स्विच, आणि मग लोडला जोडून देणार आहे.
आता परत एकदा स्टेप बाय स्टेप बघूया की त्याचे जे कार्य आहे इन्व्हर्टरचे. वेन द एसी मेन्स पॉवर सप्लाय इज अवेलेबल, ज्या वेळेला सप्लाय चालू आहे त्यावेळेला तुमच्या या ब्लॉक डायग्राम मध्ये, आता थोडासा डिटेल्स ब्लॉक डायग्राम, डिटेल्ड ब्लॉक डायग्राम इथे दिसत असेल. तर या ठिकाणी डिटेल ब्लॉक डायग्राम मध्ये काय दाखवलंय की एक एसी मेन सेन्सिंग सेक्शन आहे, एसी मेन सेन्सिंग सेक्शन आहे, बॅटरी चार्जिंग सेक्शन आहे, नंतर बॅटरी आहे, डायोड म्हणजे थोडक्यात इथनं परत डीसी होणार आहे, प्युअर डीसी बॅटरीला जाणार आहे. चेंज ओव्हर रिले सेक्शन आहे, नंतर आउटपुट सॉकेट आहे, तुम्हाला आउटपुट या ठिकाणी या सॉकेटच्या ठिकाणी तुम्हाला लोड जोडता येते आउटपुटला. नंतर हा ऑसिलेटर सर्किट आहे, ड्रायव्हर सर्किट आहे, चॉपिंग स्विचिंग सर्किट आहे, इन्व्हर्टर, ट्रान्सफॉर्मर आहे, आणि आउटपुट डायरेक्टली तुम्हाला परत हे रिले ना आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. तर आता पहिले स्टेज काय की लाईट चालू आहे, तर लाईट चालू असताना डायरेक्टली हा काय करणार आहे, पहिल्यांदा एसी मेन सेन्सिंग काय करणार आहे, तो सेन्स करणार आहे की प्रकाश आहे का. मग प्रकाश आहे म्हणल्यावर ते काय करणार आहे, डायरेक्टली हा चेंज ओव्हर सर्किट बॅटरी सर्किटला देणार नाही, आता तो डायरेक्टली लोडला देणार, म्हणजे डायरेक्टली आउटपुट सॉकेटला जाणार, म्हणजे तिथनं तो डायरेक्ट इकडे जाणार आहे आणि डायरेक्टली तुमचा चालू राहणार आहे. त्याचबरोबर तो बॅटरी चार्जिंग सेक्शनला देऊन तो बॅटरी चार्जिंग करत राहणार आहे त्याच वेळेला, म्हणजे लाईट डायरेक्टली लोडला जाणारच आहे, प्लस बॅटरी चार्जिंगच्या साह्याने, चार्जिंग सेक्शनच्या साह्याने बॅटरी चार्ज होत राहणार आहे. ही पहिली स्टेज झाली ज्या वेळेला लाईट चालू आहे. पण ज्या वेळेला लाईट जाईल, आता चेंज ओव्हर रिले पहिल्यांदा एसी मेन सेन्सिंग सर्किट काय करणार, त्याला सेन्स करणार आहे बाबा लाईट गेलेली आहे, मग तो चेंज ओव्हर सर्किट काय करणार, आता तो बॅटरी सेक्शनला जाणार आहे, म्हणजे बॅटरी मधून येणारा जो डीसी सप्लाय, तो डीसी सप्लाय चेंज ओव्हर सर्किट घेणार आणि तो ऑसिलेटर सर्किटला देणार. ऑसिलेटर सर्किट मधून ड्रायव्हर सेक्शनला येणार, ड्रायव्हर सेक्शन मधनं तुमच्या चॉपिंग सेक्शनला येणार, चॉपिंग सेक्शन मधनं तुमचा इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी होणार आहे, म्हणजे 230 वोल्ट एसी, आणि मग आउटपुट एसी आउटपुट होणार आहे, आणि हे चेंज ओव्हर सर्किट डायरेक्ट पुढे देणार परत आउटपुट सेक्शनला. तर ह्याच्यामध्ये लाईट येताना आणि जाताना हे चेंज ओव्हर रिले सेक्शन तो चालू बंद करणार आहे, म्हणजे रिले डायरेक्टली ज्या वेळेला सप्लाय असेल डायरेक्टली सप्लाय येणार, आणि जेव्हा लाईट जाईल तेव्हा लगेच तो बॅटरी मधून येणारा डीसी सप्लायचा परत तो एसी मध्ये कन्व्हर्शनच्या प्रोसेसमध्ये जाऊन तो तुम्हाला डायरेक्टली आउटपुट सॉकेटला देणार आहे. तर ह्याचं थोडंसं व्हिडिओ स्वरूपात पण आपण समजून घेऊया. आता ह्याच्यामध्ये बघा एक बॅटरी वापरलेला आहे, आणि बॅटरीचा सप्लाय तुम्हाला माहिती आहे, बॅटरी म्हणजे डीसी आहे, तो एकाच दिशेने, आता इथं सीआरओ मध्ये पण दाखवले बघा, एका सरळ रेषेत डीसी असते आणि एकाच दिशेने वाहणार प्रवाह, म्हणजे या ठिकाणी बघा की इकडून ते इथं असं प्रवाह वाहते एकाच दिशेने. पण तो समजा याच्यामध्ये एक स्विच असा वापरला आणि हा चालू बंद केला, तर तुम्हाला जवळपास असं स्क्वेअर वेव्ह जनरेट होतो बघा, असं चालू बंद केला, तर हे तुम्ही असं चालू बंद केलं की तुम्हाला असं स्क्वेअर वेव्ह जवळपास मिळतं. आता फास्ट मध्ये केलं हे बघा, हे कसं तुम्हाला हे पल्सच्या स्वरूपात जरा मिळतंय. मग या ठिकाणी तुम्ही इन्व्हर्टरचा वापर करून तुम्हाला तो डीसीचा एसी आता कसा तयार केला जातो, तर त्यासाठी इथं तुम्ही आयजीबीटीज वापरून किंवा स्विचिंग सर्किट वापरून तुम्ही इथं डीसीचा एसी म्हणजेच इन्व्हर्टर तयार करू शकता. तर या ठिकाणी बघा तुम्हाला पाहायला मिळेल की बॅटरी घेतलेली आहे आणि ह्या आयजीबीटीज हे स्विच म्हणून वापरणार आहोत. तर या ठिकाणी स्विच म्हणून या ठिकाणी याचं कनेक्शन केलेलं आहे, आयजीबीटी ऐवजी समजा इथं स्विच कनेक्शन केलेलं आहे. आता ज्या वेळेला तुम्ही असा सप्लाय दिलाय की बाबा S1 चालू केलं आणि S4 चालू केलं, त्यावेळेला काय होते बा की तुमचा जो सप्लाय आहे तो असा वाहून तो असा वाहतोय, म्हणजे S1 मधून S4 मधून वाहतोय, आता तो एका दिशेने. आता दुसरा साईड काय, S2 चालू झाला आणि S3 चालू झालाय, त्यावेळेला काय होतंय, तो सप्लाय असा उलटा आता इकडून असा वाहतोय. आता या ठिकाणी बघा दोन्ही बाजूने प्रवाह वाहतोय, म्हणजेच तुम्हाला आउटपुट मिळताना एसी मिळणार आहे. तर एवढ्या फास्ट मध्ये होते. तर तो आता ऍक्च्युली हे 60 हर्ट्स आपल्या बाहेरच्या देशामध्ये त्याचा वापर केला जातो, आपल्यासाठी 50 हर्ट्स असते, म्हणजे 50 हर्ट्स आपल्या एसीची फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे एका सेकंदामध्ये 50 सायकल्स पूर्ण होणार आहे. ह्यांच्यासाठी 60 हर्ट्स साठी एका सेकंदामध्ये 60 सायकल्स पूर्ण होणार आहे. आणि 60 सायकल म्हणजेच काय, पॉझिटिव्ह साईडला 60 आणि निगेटिव्ह साईडला 60, म्हणजे 120 वेळाला
आणि आपल्या 50 हर्ट्झ साठी एक साइडला 50 आणि दुसऱ्या साइडला 50, म्हणजे किती होणार आहे 100 टाइम्स. अशा पद्धतीनं 100 टाइम्स पर सेकंड. पण तो इथं तुमचं काय होतंय की एसी तयार झालेला आहे, पण तो एसी तयार झालेला जो सप्लाय आहे तो कमी असणार आहे. तुम्हाला आउटपुट जास्त पाहिजे, त्यावेळेला आता काय केलं वापरणार आहात तुम्ही स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करणार मग आलेल्या तो एसीला आउटपुट कमी एसीला तो स्टेप अप करून देणार आहे. आउटपुट तुम्हाला हाय एसी तयार करून देणार आहे. पण तो ही पण एसी कशी असते जवळपास स्क्वेअर वेव्ह स्वरूपात असते. ते तुम्हाला सीआरओ मध्ये पाहायला मिळेल की इथं जी जनरेट होणारी जी एसी सप्लाय आहे ती जवळपास स्क्वेअर वेव्ह सारखी तयार होत असते. बघा हे तर तुम्हाला स्क्वेअर वेव्ह स्वरूपात तुम्हाला आउटपुट मिळत असते, पण आपल्याला प्युअर साइन वेव्ह पाहिजे असते. तर तुम्हाला प्युअर साइन वेव्ह साठी तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, तर एक्स्ट्रा या ठिकाणी तुम्ही पल्स विड्थ मॉड्युलेशन मागे आपल्या एसएमपीएस डीसी टू डीसी कन्व्हर्टर चॉपर सर्किट्स मध्ये आपण बघितलं पल्स विथ मॉड्युलेशनचं काम काय. तर त्या ठिकाणी तुम्ही या स्विचेसना ठराविक वेळ देऊन तुम्ही ह्याचं स्विचिंग टाइम कमी जास्त केलं तर ह्याचे पल्स विड्थ कमी जास्त होतात. हे पल्स विड्थ कमी जास्त झाले की त्या पद्धतीने तुमचा जो आकार तयार होणारा जो आहे तो बरोबर साइन वेव्ह सारखा जवळपास ऍव्हरेजली तुमचा हा जो साइन वेव्ह तो बरोबर साइन वेव्ह स्वरूपात दिसतो. तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की समजा ठराविक वेळात समजा तुम्ही हे पल्स ही केलं तर ही पल्सची जी रुंदी आहे तर स्क्वेअर वेव्ह ऐवजी जरा रुंदी ह्याची कमी जास्त होतील बघा. त्याला पल्स विथ मॉड्युलेशन असे म्हणतात. तर हे पल्स विथ मॉड्युलेशन. तर या ठिकाणी बघा तर ह्याचे पल्सेस बघा ह्याची रुंदी कमी जास्त केलेले आहेत. तर ह्या ठराविक वेळात समजा ह्या स्विचेसना चालू बंद केलं त्या पद्धतीनं तुम्हाला हे पल्स विथ मॉड्युलेशन करून तुम्ही त्या स्क्वेअर वेव्हचं जवळपास साइन वेव्ह स्वरूपात कन्वर्ट करू शकता. त्या ठिकाणी बघा हा असा वेव्हफॉर्म तुमचा ऍव्हरेजली तयार झाला की तुम्हाला असा साइन वेव्ह जवळपास साइन वेव्ह असा पाहायला मिळणार आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही डीसी दिलेला आहे बॅटरीचे रूपांतर म्हणजे बॅटरी मधला डीसीचा रूपांतर तुमचा एसी मध्ये रूपांतर केले जाते. त्याच्यात ऍडिशनल मध्ये काय काय स्विच वापरलेला आहे, ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे आणि पल्स विड्थ मॉड्युलेशन वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही यू कॅन कन्वर्ट डीसी सप्लाय इंटू एसी सप्लाय. तुम्ही इथं डीसी दिलाय तर तुम्हाला आउटपुट ना डीसी एसी सप्लाय मिळत आहे. तर जवळपास आयडिया आला असेल की बाबा तुम्हाला डीसीचा एसी कसा स्वरूपात कन्वर्ट केलं जाते. तर त्याचं जे चेंज ओव्हर पिरियड आहे म्हणजे स्विचिंग टाइम लाईट आल्यानंतर लाईट गेल्यानंतर तर तो स्विचिंग टाइम आहे जवळपास 3 ते 8 मिली सेकंड. 3 ते 8 मिली सेकंड मध्ये तो स्विचिंग करतो चालू झाल्यानंतर लाईट आल्यानंतर लाईट गेल्यानंतर. नंतर याच्यामध्ये प्रोटेक्शन सुरक्षिततेसाठी काय काय गोष्टी वापरलेल्या असतात, काय इंडिकेटर्स असतात. तर त्यामध्ये इंडिकेटर्स कुठले कुठले असतात तर ओव्हरलोड जास्त लोड जोडलेला असेल तर त्याचं इंडिकेटर असते. जास्त गरम झालेलं असेल इन्व्हर्टर तर ओव्हरहीटचं असते. नंतर हाय करंट झालेला असेल तर त्याचं पण इंडिकेशन असते. लो बॅटरी कमी बॅटरी चार्ज असेल तर त्याचं इंडिकेटर असते. किंवा ओव्हर चार्ज जास्त चार्ज झालेला आहे त्याचं असते. आणि ते कशा स्वरूपात इंडिकेटर किंवा बजरच्या स्वरूपात तुम्हाला हे सुरक्षितता तुम्हाला त्या इन्व्हर्टर मध्ये पाहायला मिळते. आता समजा तुम्हाला एखादा इन्व्हर्टर तुम्हाला जोडायचा आहे तर तुम्हाला कितीचा इन्व्हर्टर आपल्याला वापरायचा आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही कसं कॅल्क्युलेशन करणार आहात किंवा माझ्या घरामध्ये किंवा कोणाला तुम्हाला एक इन्व्हर्टर बनवून द्यायचा आहे तर कितीचा इन्व्हर्टर बनवून द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला रेटिंग लागेल व्हीए किंवा केव्हीए मध्ये. जो तुमचा इन्व्हर्टर आहे तो व्हीए किंवा केव्हीए मध्ये लागणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला पॉवर वॅट्स बरोबर पॉवर व्हीए इंटू पॉवर फॅक्टर या स्वरूपात तुम्हाला कॅल्क्युलेशन करून आउटपुट घ्यावं लागणार आहे. तर त्या ठिकाणी बघा समजा एक्झाम्पल घेतलंय किंवा आपल्या घरामध्ये एक लोड असा आहे की 2 नग सिलिंग फॅनचे आहे आणि एक फॅन 75 वॅटचा आहे. तर असे 2 सिलिंग फॅनचे किती झाले 150 वॅट. तुमच्या घरामध्ये समजा 3 CFL वापरलेत आणि त्याच्या प्रत्येकाची वॅटेज आहे 23 वॅट. तर 3 CFL चे झाले 23 गुणिले 3 म्हणजे 69 वॅट टोटल. आणि एक टीव्ही आहे घरामध्ये समजा तर त्याचं वॅटेज आहे 150 वॅट. तर
150 वॅट आणि ह्या सगळ्यांची बेरीज एकूण केलं तर जवळपास टोटल तुमचा वॅटेज येतो 369 वॅट. तुमच्या घरातला टोटल पॉवर कन्झ्युम होणार आहे, लोड आहे, टोटल लोड तो 369 आहे. आता तुम्हाला इन्व्हर्टर कितीचा लागेल, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे की पॉवर इन व्हीए बरोबर पॉवर वॅट्स भागिले पॉवर फॅक्टर. पॉवर वॅट्स म्हणजे टोटल पॉवर जो तुमचा आलेला आहे भागिले तुमचा पॉवर फॅक्टर. आता पॉवर फॅक्टर आपला मागे झालेला आहे की पॉवर फॅक्टर म्हणजे काय, आपण काय म्हणतो 1 ते 0.95 पर्यंत तुमचा पॉवर फॅक्टर चांगला, परंतु थोडासा प्रॅक्टिकली विचार केला की ऍव्हरेजली 0.8 हा पॉवर फॅक्टर आपल्या घरामध्ये वापरलं जातं. मग या ठिकाणी तुम्ही समजा 0.8 पॉवर फॅक्टर घेतला तर मग काय होणार आहे, तुमचा 369 भागिले पॉवर फॅक्टर 0.8 घेतलं त्याची किंमत येते 461.25 VA. आता हे जवळपास 461.25 म्हणजे जवळपास 462 VA धरलं तर ह्याचं जवळपासची किंमत तुम्ही किती घेणार आहे, 500 VA. म्हणजे राऊंड अप मध्ये 500 VA चा तुम्हाला काय लागणार आहे, इन्व्हर्टर. म्हणजे एवढ्या लोडसाठी 369 वॅटच्या लोडसाठी तुम्हाला इन्व्हर्टर लागणार आहे 500 वोल्ट अँपिअरचा. तर अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करून तुम्ही एक इन्व्हर्टर डिझाईन करू शकता की आपल्या घरामधल्या लोड प्रमाणे तुम्ही कितीचा तुम्ही इन्व्हर्टर तयार करणार किंवा वापरणार आहात किंवा खरेदी करणार आहात. अशा पद्धतीनं इन्स्टॉलेशन ऑफ एन इन्व्हर्टर. नंतर सिलेक्शन ऑफ लोकेशन, कुठे तुम्ही त्याला बसवणार आहात घरामध्ये समजा निवडताना, घरात सुद्धा निवडताना, तर इन्व्हर्टर ठेवण्यासाठी प्रथम योग्य स्थानाची निवड. स्थान निवडताना चांगल्या कार्यासाठी खालील बाबींचा विचार केला पाहिजे. इन्व्हर्टर कोणत्याही घातक किंवा ज्वलनशील सामग्री जवळ ठेवलेले नसल्याचे सुनिश्चित करायचं आहे. हे ओलावा किंवा पाण्याच्या देखील संपर्कात येऊ नये. निवडलेले स्थान थेट सूर्यप्रकाशापासून दूर असले पाहिजे आणि कोरडे क्षेत्र आहे ते घराच्या मुख्य विद्युत बोर्ड जवळ असलेल्या भागात ठेवणे आवश्यक आहे की तिथं जवळच्या जवळ तुम्हाला इन्व्हर्टरला जोडता येईल प्लस त्याचा आउटपुट डायरेक्टली तुमच्या घराच्या लोडला जोडता येईल. अशा पद्धतीनं तुम्ही सिलेक्शन किंवा लोकेशन तुम्ही घेऊ शकता. नंतर माउंटिंग द इन्व्हर्टर, तुम्ही कसं इन्व्हर्टर जोडणार आहात, तर मोस्टली सगळे जे इन्व्हर्टर्स असतात ते आडवेस किंवा हॉरिझॉन्टलच बसवलेले असतात. काय काय इन्व्हर्टर्स व्हर्टिकल पण उभे पण असतात, पण तो बॅटरी जवळपास उभी असते आणि तुमचा जो इन्व्हर्टर असतो तो जवळपास हॉरिझॉन्टल स्वरूपात असतात. अशा पद्धतीनं तुम्ही सिलेक्शन ऑफ लोकेशन आणि माउंटिंग द इन्व्हर्टर या पद्धतीने करणार आहात. नंतर बॅटरी, याच्यामध्ये इन्व्हर्टर मध्ये सगळ्यात महत्वाची बॅटरी लोकेशन, बॅटरी इन्स्टॉलेशन असते की बॅटरी तुम्ही कसं जोडाल, त्याची काळजी कशी घ्याल. तर याच्यामध्ये तुमच्या दोन पद्धतीचे निकेल कॅडमियम बॅटरीज आणि लीड ऍसिड बॅटरीज मोस्टली इन्व्हर्टर मध्ये वापरलेल्या असतात. नंतर त्याचं बॅटरी चार्ज आहे का डिस्चार्ज आहे ते प्रत्येक वेळेला चेक करायचं आहे. तर त्याचं हायड्रोमीटरच्या साह्याने तुम्ही हे फुल्ली चार्ज सेक्शन साठी तुम्हाला 1.260 ते 1.280 या रेंज मध्येच तुम्हाला ठेवायचं आहे. आणि ते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॅटरीची ते चेक करण्यासाठी तुम्हाला हायड्रोमीटर लागणार आहे. तर त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला समजा हे कमी जास्त झालं तर त्या ठिकाणी तुम्ही कशाचा वापर करणार आहात, डिस्टिल्ड वॉटर किंवा डिमिनरलाइज्ड वॉटरचा वापर करून त्या ठिकाणी तुम्ही ग्रॅव्हिटी वाढवून घेणार आहात. तर हे प्रत्येक वेळा तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. तुम्ही असं लक्ष दिलं नाही तर लक्षात घ्या कालांतराने बॅटरी बॅकअप पण देणार नाही, तुम्हाला जास्त वेळ चालणार नाही इन्व्हर्टर, आणि बॅटरी लवकरात लवकर खराब होणार आहे. तर ही काळजी घेऊन तुम्ही बॅटरीचा मेंटेनन्स करू शकता. नंतर इन्व्हर्टर वायरिंग, द इनपुट कनेक्टर ऑफ द इन्व्हर्टर इज कनेक्टेड विथ द AC मेन सप्लाय. आता याची ठिकाणी बघा त्याचं कनेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे इन्व्हर्टर वायरिंगचं. आता या ठिकाणी इन्व्हर्टर वायरिंग मध्ये काय केलंय, समजा ही इन्व्हर्टर आहे, हा इन्व्हर्टर आहे तुमचा, हा बॅटरी आहे. आता हा इन्व्हर्टर आता उभा व्हर्टिकल सेक्शनचा दिसतोय बा, आणि हा बॅटरी आडवी ठेवलेली आहे. म्हणजे आकारावरून काय काय वेळेला बॅटरी आडवे उभे ठेवता येतात. आता या ठिकाणी नेहमी ज्या वेळेला जे वरचा जो नॉब्स असतात बॅटरीचे, जिथं तुम्ही डिस्टिल वॉटर असते, लीड ऍसिड्स असतात, ती बाजू नेहमी वरती पाहिजे, कारण ऍसिड्स हानिकारक असतात, लक्षात घ्या. नेहमी हे वरच्या बाजूला असलं पाहिजे बॅटरी. तसंच आता ही बॅटरी तुम्ही ह्याला जोडताना नेहमी काळजीपूर्वक जोडायचंय की ह्या इन्व्हर्टरच्या पॉझिटिव्हला
बॅटरीचा पॉझिटिव्ह जोडलं पाहिजे आणि निगेटिव्हला निगेटिव्ह जोडलं पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही उलट सुलट केलं की बॅटरी पण खराब होणार आहे आणि इव्हन इन्व्हर्टर सुद्धा खराब होऊ शकते. त्याची काळजी घ्यायची. नंतर मेन सप्लाय जोडताना पहा की तुमचा जो मेन सप्लाय आहे, आता मेन सप्लाय तुम्ही देताना कसं दिलंय की अर्थिंग जो आहे, अर्थिंग डायरेक्टली याच्या बॉडीला जोडलेलं. नंतर फेज किंवा न्यूट्रल जो आहे, तो न्यूट्रल जो तुमचा, आता हा बोर्ड जो आहे तो तुमचा एसी इनपुटचा आहे. म्हणजे एसी इनपुट म्हणजे हे चालू करण्यासाठी, इन्व्हर्टर चालू करण्यासाठी तुम्ही इथं दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये न्यूट्रल डायरेक्टली आलेलं आहे आणि फेज पण डायरेक्टली इथं आलेला आहे आणि त्याचेच न्यूट्रल तुमच्या सगळ्या लोडला फिरवलेला आहे. लक्षात घ्या, तोच न्यूट्रल, इनपुट मधलाच न्यूट्रल सगळीकडे फिरवलेला आहे. पहा, सगळ्या वायरिंगला न्यूट्रल, प्रत्येक लोडला न्यूट्रल जोडलेला आहे. आता जो आउटपुट जो स्विच आहे, आउटपुट एसी स्विच, जो आउटपुट तुम्हाला ह्या इन्व्हर्टर परत डीसीचा म्हणजे या बॅटरीचा परत एसी मध्ये रूपांतर करून देणार इथं. तर ह्याच्यातला फक्त फेज घेतलेला आहे आणि फेज प्रत्येक लोडच्या फेजला जोडलेला आहे. अशा पद्धतीने पहा, आणि ते कुठे जोडले? स्विचला जोडलेत. सगळ्या स्विचला तो फेज फिरवलेला आहे. ज्यावेळेला तुम्ही हे स्विच ऑन कराल तर फॅन चालू होईल, हे ऑन कराल तर हे चालू होईल. अशा पद्धतीने तुम्ही हे जोडू शकता. तर असं मगाशी बघा, त्या लोडनच आपण तयार केलेलं 2 फॅन, 1 टीव्ही, 3 CFL. तर हे 500 VA कनेक्शन त्या ठिकाणी या पद्धतीने केलेलं आहे. तर हे इन्व्हर्टर कनेक्शन डायग्राम झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही इन्व्हर्टर जोडणार आहात. नंतर या ठिकाणी तुम्हाला बॅटरीला अर्थिंग पण करावं लागणार आहे. कारण बरेच वेळेला कसं असतंय की तुमचा जो इन्व्हर्टर असते ते मेटल बॉडीज असते, तर त्याला शॉक लागू नये म्हणून नेहमी ह्याला अर्थिंग करायचं असते. तर हे अर्थिंग केलेलं आहे पहा. तर तुम्ही अर्थिंग घरामध्ये सुद्धा करायचं आहे. अर्थिंग करताना प्लेट अर्थिंग आहे, पाईप अर्थिंग आहे, त्याचे वेगवेगळे प्रकार आपण बघितलेले आहे. तर घरामध्ये आपलं अर्थिंग असणं गरजेचं आहे. नंतर इन्व्हर्टरचे प्रकार कसे घ्याल? तर या ठिकाणी बघा, इन्व्हर्टरचे प्रकार बेस्ड ऑन ऍप्लिकेशन, त्याच्या उपयोगावरून. डोमेस्टिक इन्व्हर्टर्स म्हणजे घरामध्ये आपण जे वापरतोय ते डोमेस्टिक इन्व्हर्टर, आणि कारखान्यामध्ये इंडस्ट्रियल इन्व्हर्टर्स म्हणजे कारखान्यामध्ये जे वापरले जातात. आता प्रत्येक ठिकाणी इन्व्हर्टर्सचा वापर केला जातो, प्लस युपीएसचा पण वापर केला जातो. आता इन्व्हर्टर्सचे पण वापर बरेच ठिकाणी करत आहेत. तसंच बेस्ड ऑन कनेक्टेड लोड्स म्हणजे तुम्ही लोड कशा पद्धतीने जोडलेला आहे त्या पद्धतीने सिंगल फेज आहे, 3 फेज इन्व्हर्टर्स पण आहेत, सिंगल फेज इन्व्हर्टर्स आहेत. तसंच बेस्ड ऑन द सर्किट अरेंजमेंट, तुमच्या सर्किट अरेंजमेंट कशी आहे त्या पद्धतीनं व्होल्टेज सोर्स इन्व्हर्टर्स आहेत, करंट सोर्स म्हणजे एखाद्या उपकरणाला फक्त कॉन्स्टंट व्होल्टेज पाहिजे असेल तर व्होल्टेज सोर्स वापरलेला असते, आणि तुम्हाला कॉन्स्टंट करंट पाहिजे असेल एखाद्या उपकरणाला तर करंट सोर्स इन्व्हर्टर्स वापरतात. ते कसे असतात? तर या पद्धतीने समजा व्होल्टेज सोर्स इन्व्हर्टर आहे, तर असा व्होल्टेज सोर्स इन्व्हर्टर आहे, हा एसी सोर्स आहे, हा डीसी आहे, आणि इथं बॅटरी आहे. तर या ठिकाणी काय केलेलं आहे? कपलिंग कन्व्हर्टर आहे. तर या ठिकाणी बघा, याला काय काय वेळेला व्होल्टेज स्टिफ इन्व्हर्टर सुद्धा म्हणतात, VSI. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे की इट हॅज अ कॅपॅसिटर ऑफ हाय कॅपॅसिटी. तर या ठिकाणी कॅपॅसिटर, एक हाय कॅपॅसिटीचा कॅपॅसिटर वापरला, तर तो काय करते? आउटपुट तुम्हाला कॉन्स्टंट व्होल्टेज देतं. आउटपुट कॉन्स्टंट व्होल्टेज देतं. तर त्याला म्हणतात व्होल्टेज सोर्स इन्व्हर्टर. एखाद्या उपकरणाला कॉन्स्टंट व्होल्टेज आउटपुट पाहिजे, अशा ठिकाणी या कॉन्स्टंट सोर्स इन्व्हर्टरचा वापर केला जातो. तसंच एका ठिकाणी समजा फक्त करंटच पाहिजे, तर त्या ठिकाणी बघा इंडक्टर वापरलेला आहे. आता मगाशी कॅपॅसिटर वापरलेला, आता इथं तुम्ही इंडक्टर वापरून कॉन्स्टंट करंट आउटपुटला घेतलं जातं. तुम्हाला एकदम कॉन्स्टंट करंट असलेला उपकरण जोडायचं आहे. उदाहरणार्थ इथं मोटर दाखवल्या, तर मोटरला तुम्हाला कॉन्स्टंट करंट पाहिजे, अशा पद्धतीमध्ये तुम्ही सर्किट जोडताना त्या ठिकाणी इंडक्टर जोडून तुम्ही कॉन्स्टंट करंट सोर्सचा इन्व्हर्टर वापरून मोटर चालवू शकता. अशा अरेंजमेंट वरून सुद्धा इन्व्हर्टरचे प्रकार आहेत. नंतर बेस्ड ऑन द इनपुट पॉवर म्हणजेच तुमचा एसीचा डीसी केल्यानंतर किंवा एखादा डीसी सोर्स तुम्हाला कुठून मिळू शकते. तर आता समजा एसी पॉवर इन्व्हर्टर्स आहेत की जे तुम्ही डायरेक्टली, आता जे मगाशी बघितलं की एसी पॉवर देऊन म्हणजे एसी देऊन परत त्याच्यात रेक्टिफायरचा वापर करून डीसी मध्ये रूपांतर करून बॅटरी चार्ज करून परत तो एसी मध्ये रूपांतर करणार. मग असे काय वस्तू आहे की तो डायरेक्टली डीसी देणार आहे, आणि डायरेक्ट डीसी देऊन तुम्ही त्याचं परत इन्व्हर्टरच्या साह्याने एसी मध्ये रूपांतर करू शकता. तर लक्षात घ्या, सोलार इन्व्हर्टर जे आहेत,
सौर सौर इन्व्हर्टर जे आहेत ते डायरेक्टली तुम्हाला डीसी आउटपुट देतात. इथं सोलार डायरेक्टली डीसी आउटपुट देते. तर डीसी आउटपुट देऊन परत तुम्ही त्या बॅटरीला चार्ज करून मग बॅटरी मधून तुम्ही डायरेक्टली त्याचं कन्व्हर्जन एसी मध्ये करू शकता. अशा पद्धतीनं इन्व्हर्टरचे काही प्रकार आपण बघितलेले आहेत. नंतर त्याचा उपयोग मगाशीच सांगितले तुम्हाला, उपयोग कितीतरी उपयोग आहे त्याचे. ऍप्लिकेशन हे सगळे आपण ऍप्लिकेशन बघितले आता की डोमेस्टिक युजर्स आहेत. डोमेस्टिक युजर्स मध्ये त्याचा वापर केलेला घरामध्ये. प्रत्येक घरामध्ये आता अलीकडे इन्व्हर्टर्स वापरतात. लाईट गेल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचे लाईट चालूच राहते, बंद होत नाही. आणि परत लाईट गेल्यानंतर आल्यानंतर परत तो चालूच राहते, बॅटरी चार्ज राहत राहते. पण त्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स तुमची बॅटरीची असते. बॅटरी प्रत्येक वेळेला चेक करावं लागते की बाबा किती पाणी आहे त्याच्यामध्ये. लिक्विड ऍसिड बॅटरी असेल, लीड ऍसिड बॅटरी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर, पाणी व्यवस्थित आहे का, ते पाण्यासाठी त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, विशिष्ट गुरुत्व चांगलं आहे, व्यवस्थित आहे का, फुल चार्ज आहे का, हे प्रत्येक वेळेला तुम्हाला तपासावं लागत आहे. ऑटोमोटिव्ह सेक्शन मध्ये पण आहे. नंतर ऍप्लिकेशन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण वापरलं जाते. मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असे बरेच ठिकाणी तुम्ही ह्या वस्तूचा इन्व्हर्टरचा वापर करत आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला लाईट गेल्यानंतर तुम्हाला कंटिन्युअस तुमचा वस्तू चालू राहिली पाहिजे, तर त्या ठिकाणी तुमचा इन्व्हर्टरचा वापर केला जातो. आता हे आतापर्यंत आपण बघितलं की इन्व्हर्टर कसं कार्य करते आणि कसं डीसीचा एसी मध्ये रूपांतर करते. आता आपण बघूया शेवटमध्ये की बाबा ह्या इन्व्हर्टर मध्ये समजा काय प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही काय करू शकता, बाबा ह्याच्यामध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर त्याच्यामध्ये कॉलम्स केलेत बाबा. कॉमन प्रॉब्लेम्स कोणते कॉमन प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये. प्रॉब्लेम कॉस म्हणजे सिम्पटम्स काय असू शकतात आणि त्याला सोल्युशन काय करणार, आजार काय असणार आहे त्याला, आणि त्याच्यात प्रॉब्लेम आणि सिम्पटम्स काय असू शकते, म्हणजेच त्याला कोणता आजार झालेला आहे. म्हणजे आता समजा सिम्पटम आहे इन्व्हर्टर नॉट रनिंग ऑन. म्हणजे इन्व्हर्टर चालू होत नाही. तर त्याला कॉज काय असेल, प्रॉब्लेम कॉज, आजार काय असू शकते. बॅटरी डिस्कनेक्टेड, बॅटरी जोडलेली नसेल, टर्मिनल्स लूज और रस्टी, गंजलेले असेल टर्मिनल्स, टोक त्याचे लूज असतील, गंजलेले असतील. मग अशा वेळेला काय करणार आहात, इफ द टर्मिनल्स ऑफ द बॅटरी आर लूज, चेक देम फॉर करोजन, क्लीन द टर्मिनल्स अँड टर्मिनेट प्रॉपरली. तर हे जे लूज असतील तर टाईट करा, तिथं गंजलेलं असेल तर तिथं सँड पेपरनं त्याला घासून व्यवस्थित कनेक्शन करून घ्या. अशा वेळेला तो लगेच त्याचा जो दोष असेल तो निघून जाणार आहे. समजा वीक बॅटरी असेल, बॅटरी वीक असेल तर बॅटरी, इफ द बॅटरी हॅज गोन वीक, कीप द बॅटरी अंडर बूस्ट चार्जिंग फॉर 8 hours अँड कनेक्ट विथ द इन्व्हर्टर. मग बॅटरी चार्ज कमी झालेला असेल तर त्याला काय करा, 8 तास, कमीत कमी 8 तास तुम्ही चार्जिंग केलं पाहिजे, तरच तुम्हाला व्यवस्थित फुल लोडला तो इन्व्हर्टर चालणार आहे. आणि काय काय वेळेला डिस्चार्ज पण कम्प्लीट बॅटरी झालेली असते. तर काय काय वेळेला तुम्ही बॅटरीला चेक केलं तर तुमच्या व्होल्टेज रेटिंग पेक्षा, बॅटरीच्या व्होल्टेज रेटिंग पेक्षा कमी दिलं की बॅटरी काय काय वेळेला खराब झालेली असते, तर तुम्ही ते बदलून टाकायचं आहे. बॅटरी खराब झालेली असेल तर बॅटरी बदलून टाकणे. आणि डिफेक्टिव्ह पॉवर स्विच, तर काय काय वेळेला पॉवर स्विच जो आहे चालू बंद करणारा तो सुद्धा खराब झालेला असेल तर तुम्ही ते चेक करायचं आहे. चांगला असेल तर तसंच ठेवायचं आहे, नसेल तर बदलून टाकणे. तर हा पहिला फॉल्ट बघितला, बॅटरी इन्व्हर्टर चालू होत नाही. दुसरं प्रॉब्लेम आहे, कॉमन प्रॉब्लेम, बॅटरी इज नॉट गेटिंग चार्ज. बॅटरी चार्ज होत नाहीये, इन्व्हर्टरची बॅटरी चार्ज होत नाही. तर एकतर डेड बॅटरी कम्प्लिटली डेड झालेली असेल, नाहीतर बॅटरी चार्जर सेक्शन प्रॉब्लेम असेल. बॅटरी चार्जर सेक्शन जो इन्व्हर्टर मधला आहे तो बॅटरी चार्जर सेक्शन तिथं खराब झाला असेल. तर दोन्ही मधले सेक्शन चेक करून योग्य जो काय फॉल्ट असेल तो शोधून, तो डिटेक्ट करून तो नीट करायचं आहे. म्हणजेच तो परत तुमचा बॅटरी इज नॉट चार्ज, बॅटरी परत तो चार्जिंगला चालू करणार आहे. तिसरा फॉल्ट आहे बॅकअप टाइम इज लेस. म्हणजे आता समजा तो जवळपास 1 तास दिला पाहिजे, 2 तास बॅकअप दिलं पाहिजे, पण तो बॅकअप देत नाही. तर बॅकअप देण्यासाठी मेन प्रॉब्लेम कुठे असतात, टू मच ऑफ पॉवर कन्झम्पशन, म्हणजे तुम्ही जास्त लोड वापरलेला असेल, किंवा बॅटरी नॉट प्रॉपरली चार्ज, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बॅटरी तुमची फुल चार्ज नसणार.
फुल चार्ज नसताना पण बॅकअप देणार नाही आणि तुम्ही जास्त लोड वापरलेला असेल तरी तुमचा बॅकअप देणार नाही. मग पूर्ण लोड दिलेला असेल तर कमी लोड करा म्हणजे बॅकअप जास्त देईल आणि चार्ज कमी असेल त्याला जास्त चार्ज करून घ्या. पाणी चेक करा. पाणी कमी असेल तर पाणी डिस्टिल्ड वॉटर त्याच्यामध्ये टाका. नेक्स्ट चौथा प्रॉब्लेम पहा, इन्व्हर्टर वर्किंग ऑलवेज इन इन्व्हर्टर मोड. म्हणजेच तुमचा एसी मोड मध्ये होत नाही, इन्व्हर्टर डायरेक्ट डीसी टू एसीचा कन्व्हर्शन होते. एसी मध्ये एसी सप्लाय डायरेक्टली येत नाही. मग अशा वेळेला काय होत असेल तर आयदर इनपुट इज नॉट कनेक्टेड ऑर फ्यूज मे बी ब्लोन ऑफ. म्हणजे एसी इनपुट आतमध्ये येत नाहीये, सिरीज मध्ये तिथं फ्यूज जोडलेला असेल तर तो फ्यूज जळलेला असेल, किंवा लो ऑर हाय इनपुट व्होल्टेज, इनपुट मधला व्होल्टेज कमी असेल किंवा जास्त असेल, किंवा चेंज ओव्हर रिले प्रॉब्लेम. जो रिले जो आहे एसी आल्यानंतर कनेक्शन द्यायचं आउटपुट लोडला आल्यानंतर गेल्यानंतर, तर त्या रिले मध्ये सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. तर अशा वेळेला काय करणार आहे, तर तुम्ही हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते चेक करून त्याला डिटेक्ट करून व्यवस्थित तो इन्व्हर्टर आहे तो दुरुस्त करायचा आहे. म्हणजे आता फ्यूज गेलेला असेल तर फ्यूज रिप्लेस करून टाकणे, इनपुट एसी मेन स्क्वॉड जो आहे तो चेक करणे, नंतर एसी इनपुट व्होल्टेज कमी जास्त होत असेल, फ्लक्च्युएशन होत असेल, तर आता काय काय वेळेला काय घरामध्ये एसी इनपुटला सुद्धा स्टॅबिलायझर वापरला जाते आणि स्टॅबिलायझरचा आउटपुट इन्व्हर्टरला जोडलं जातं. अशा वेळेला इनपुटमध्ये जास्त फ्लक्च्युएशन होत असेल तर तुम्ही इनपुटला स्टॅबिलायझर वापरून तुम्ही कॉन्स्टंट आउटपुट घेऊन इन्व्हर्टरचा वापर करून परत डीसीचा एसी करून घेऊ शकता. आणि चेंज ओव्हर रिले खराब झाला असेल तर तो रिले लगेच रिप्लेस करून घ्या. नंतर पाचवा प्रॉब्लेम आहे अलार्म बीपिंग कंटिन्युअसली. म्हणजे आता त्या ठिकाणी बजर असते, तो बजर सारखा वाजत असते. तर ह्याचा प्रॉब्लेम काय असू शकते, तर एक तर इन्व्हर्टर ओव्हरलोड, जास्त लोड त्याला जोडलेलं तर बीपिंग करते. बॅटरी लो झालेली असेल तर त्यावेळेला सुद्धा आवाज मारत असते इन्व्हर्टर. अशा वेळेला ओव्हरलोड असेल तर कमी लोड करा, बॅटरी लो झालेली असेल तर त्याला चार्ज करून घ्या. सहावा प्रॉब्लेम आहे इन्व्हर्टर कॅनॉट बूट. चालू होऊ शकत नाही. तर चालू का होऊ शकत नाही, तर बॅटरी एकदम खराब झाली असेल किंवा चार्जिंग कमी झालेलं असेल आणि द बॅटरी इज नॉट कनेक्टेड किंवा बॅटरी जोडलेली नसेल, तर रिचार्ज करून घ्या किंवा बॅटरीचं कनेक्शन जोडून घ्या. सातवा प्रॉब्लेम आहे नो आउटपुट. आउटपुट तुम्हाला एसी आउटपुट तुम्हाला मिळत नाही. मग त्याला प्रॉब्लेम काय असू शकते, परत टू लो बॅटरी व्होल्टेज और डॅमेज. परत ह्याला सुद्धा बॅटरी खराब झालेली असणार आहे. आणि टू हाय इनपुट व्होल्टेज, एकदम जास्त इनपुट व्होल्टेज असेल तरी त्यावेळेला सर्किट काय करते, इन्व्हर्टर सर्किट तो आउटपुट अजिबात काही देत नाही. अशा वेळेला सुद्धा परत इनपुट व्होल्टेज हाय झालं असेल तर त्या ठिकाणी कॉन्स्टंट 240 मिळण्यासाठी स्टॅबिलायझरचा वापर करायचा आहे आणि मग इन्व्हर्टरला द्यायचं आहे. आणि समजा बॅटरी डिस्चार्ज कम्प्लीट झालेला असेल तर तो रिचार्ज करून घ्यायचा आहे. आणि नंतर आठवा प्रॉब्लेम असू शकते इन्व्हर्टर वर्क्स ऑन मेन्स मोड बट डज नॉट ऑपरेट ऑन इन्व्हर्टर मोड. आता मगाशी इन्व्हर्टर मोड बघितला, आता समजा फक्त मेन्स मोडवरच कार्य करते, इन्व्हर्टर मोड मध्ये कार्य करत आहे. तर इथं सुद्धा काय कळेला, तर बॅटरी फ्यूज ब्लोन, बॅटरीचा जो आउटपुट देताना सुद्धा परत इथं फ्यूज जोडलेला असेल सिरीज मध्ये, तर तो फ्यूज गेलेला असेल किंवा बॅटरी डिस्चार्ज झालेली असेल. म्हणजे डीसीचा एसी होत नाही, म्हणजे बॅटरी मधून येणारा सप्लाय त्या इन्व्हर्टरला मिळत नाही. मग तो फ्यूज दोन्हीची चेक करा, बॅटरी डिस्चार्ज असेल तर चार्ज करून घेणे. नववा प्रॉब्लेम आहे बॅटरी व्होल्टेज इज गुड बट नो आउटपुट व्होल्टेज. म्हणजे बघा, आता बॅटरी चांगली आहे, व्यवस्थित सगळं आहे, आता प्रॉब्लेम कशामध्ये असणार, मग आता प्रॉब्लेम तुमच्या त्या इन्व्हर्टर मध्ये असणार आहे. मग इन्व्हर्टर मध्ये सर्किट मध्ये असणार आहे, मध्येच मदरबोर्ड मध्ये असणार, तर त्याच्यात काय असू शकते, एक तर पल्स विथ मॉड्युलेशन आयसी प्रॉब्लेम असू शकते, किंवा स्विचिंग डिव्हाइस जी आहे, जो मॉस्फेट्स आयजीबीटीस किंवा ट्रान्झिस्टर वापरलेले असतात स्विचिंगसाठी, म्हणजे चॉपर सर्किट्स, तर त्या ठिकाणी ते वस्तू खराब झालेलं असेल, मग ते चेक करून ते रिप्लेस करायचं आहे. पल्स विड मॉड्युलेशन आयसी असेल तो चेक करून, आउटपुट तुम्हाला म्हणजे बॅटरी चालू आहे, सगळं इनपुट येते पण तरी आउटपुट मिळत नाही, तर अशा वेळेला हे वस्तू चेक करून त्याला रिप्लेस बदलून टाकायचं आहे. आणि इन्व्हर्टर आउटपुट इज हाय, इन्व्हर्टर आउटपुट इज हाय, फॉल्ट इन फीडबॅक लूप. म्हणजेच काय काय वेळेला कसं आहे की तुमच्या त्या इन्व्हर्टर मध्ये सुद्धा फीडबॅक लूप देऊन आउटपुट स्थिर ठेवलं जातं, पण तो फीडबॅक लूप मध्ये समजा परत आउटपुटचा इनपुटला देत नसेल किंवा आउटपुट वाढलेला आहे तर तो कमी करणे, तर हेच समजा फीडबॅक देत नसेल तर त्यावेळेला आउटपुट तुमचा एकदम हाय असणार आहे.
अशा वेळेला तो फीडबॅक लूपचा जो सर्किट आहे तो चेक करणे आणि लगेच बदलून टाकणे. अशा पद्धतीनं तुमचा हा इन्व्हर्टर, त्याचे प्रकार आणि त्यामधील काय ठराविक फॉल्ट्स आपण पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने तुमचा इन्व्हर्टरचा टॉपिक संपलेला आहे. तर या ठिकाणी बघा, आता आपला जो इन्व्हर्टर पोर्शन चालू आहे इन्व्हर्टरचा, तर इन्व्हर्टर म्हणजेच काय, तर इन्व्हर्टर आपला डीसीचा एसी मध्ये रूपांतर करते. तुम्ही त्याला डीसी देणार आहात आणि त्याचं रूपांतर एसी मध्ये होणार आहे. म्हणजे लाईट गेल्यानंतर तुम्हाला बॅटरीचं रूपांतर एसी मध्ये मिळून तुम्ही त्याच्यावर लोड चालू करू शकता, कोणताही लोड जो एसी वर चालणार आहे. आता या ठिकाणी त्याचा एक छोटासा ब्लॉक डायग्राम आपण मागे बघितलेला, परत एकदा आपण जरा थोडंसं बघूया की याच्यामध्ये एक एसी मेन्स आहे. आता या ठिकाणी एसी मेन्स पण वापरलेला आहे प्लस बॅटरी सुद्धा वापरलेली आहे. या ठिकाणी ही बॅटरी आहे तुमची आणि एसी मेन्स पण आहे. आता हे दोन्ही गोष्टी कशासाठी आहे, तर बॅटरीला चार्ज पण करायला पाहिजे आणि ज्या वेळेला लाईट आहे, तो लाईट आहे तर लाईट वर सुद्धा कंटिन्युअस सप्लाय चालूच राहायला पाहिजे. ज्यावेळेला तुमची लाईट जाईल त्यावेळेला तुमची बॅटरीवर ती वस्तू चालणार आहे, म्हणजेच ते इन्व्हर्टरचं काम चालू होणार आहे. मग त्या ठिकाणी बघा की त्याच्या हे सगळं लाईट आली गेली याच्यासाठी एक एसी मेन सेन्सिंग सेक्शन आहे. परत लाईट कट करून बॅटरीवर कनेक्शन करण्यासाठी हा चेंज ओव्हर रिले सेक्शन आहे. मग या ठिकाणी ज्या वेळेला लाईट आहे, ज्या वेळेला लाईट चालू आहे तर तो सेन्स करणार, रिलेला देणार, रिले आउटपुट देणार. त्याच वेळेला बॅटरी चार्जिंग सेक्शन मधून डीसी सप्लाय बॅटरीला चार्जिंगला देणार. लाईट आहे, चार्जिंग चालू आहे, प्लस डायरेक्टली लोडला सप्लाय चालू आहे. हे सेन्सरनं रिलेनं तिकडे आउटपुटला मिळणार. ज्या वेळेला तुमची लाईट जाईल, लाईट गेले गेले हा सेन्स करणार, इकडचं सेक्शन बंद होणार. आता हा रिले काय करणार आहे, ह्या बॅटरीचं कनेक्शन करणार, इकडून तो आउटपुट इकडे देणार ऑसिलेटर सेक्शनला. आता इथं काय होणार आहे, ह्या डीसीचं रूपांतर एसी मध्ये करण्यासाठी हा सेक्शन कम्प्लीट आहे. आता मेन इथं तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे, स्विचिंग होणार. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल स्वरूपात दाखवणार आहे की ट्रान्सफॉर्मर आउटपुट एसी कसं जनरेट करते. तिथनं पुढे एसी आउटपुट मिळणार आहे आणि रिले मार्फत तुम्हाला डायरेक्टली आउटपुट सॉकेटला मिळणार. तर हा मेन कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये डीसीचा एसी मध्ये. आता ह्याचं मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे, किंवा पहिल्यांदा एक थेरेटिकली तुम्हाला अजून कनेक्शन कसं असते ट्रान्सफॉर्मरचं ते तुम्हाला जरा दाखवतो. आता ट्रान्सफॉर्मरचं प्रायमरी सेकंडरी कसं असते पहा, की आता समजा तुमची प्रायमरी आहे, ही प्रायमरी आहे आणि प्रायमरीच्या आउटपुटला इथे एक दोन स्विच असतात. इथे एक स्विच असते, इथे एक स्विच असते आणि ह्याच्या सेंटर टॅपला, मधल्या टॅपला इथं पॉझिटिव्ह जोडलेलं असते, नंतर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आणि हा जो निगेटिव्ह आहे हा इकडून निगेटिव्ह डायरेक्ट असं जोडून या दोन्ही स्विचला, हे दोन्ही स्विचच्या या टोकांना इथं निगेटिव्ह, इथं तर इथं निगेटिव्हला जोडलेलं आहे. आता हे प्रायमरी सेक्शन आहे, इथे एक स्विच आहे S1, इथे एक दुसरा स्विच आहे आणि नंतर इथं हा तुमचा कोर आणि तुमचा हा सेकंडरीला, सेकंडरी आहे. इथे एक आहे, इथे एक टोक आहे. आता ही सेकंडरी आहे. आता तुमच्या लक्षात येत असेल की सेकंडरीला टर्न्स जास्त आहे, प्रायमरीला टर्न्स कमी आहे, म्हणजे हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. आता ह्या ठिकाणी काय होते पहा, की तुमचा जो डीसी आहे, डीसी विल बी कन्वर्टेड इनटू एसी. म्हणजे तुमचा समजा ही ग्राफ आहे असा आणि हा डीसी तुमचा असा सरळ रेषेतला आहे, पण तुम्हाला आउटपुट मिळताना कसं मिळणार आहे, समजा आलेख आहे तर तुमचा वेव्हफॉर्म कसा असणार आहे, असा वेव्हफॉर्म आहे. पण तो ह्याच्या आउटपुटला आता ज्या वेळेला असा वेव्हफॉर्म असेल तर आपण ह्याला काय म्हणतो, प्युअर साइन वेव्ह. पण तुम्हाला मिळताना कसं मिळणार आहे, असं नाही मिळणार आहे, क्वासिस टाइप भेटणार आहे, किंवा जवळपास ह्याच्यामध्ये तर जवळपास असा भेटणार आहे. म्हणजे एक स्क्वेअर वेव्ह सारखा आउटपुट मिळणार आहे. आणि त्याला परत शेप मध्ये आणण्यासाठी
आपण मागच्या अभ्यासामध्ये आपण बघितलेलं आहे की त्याला परत ह्याच्यामध्ये तुम्ही पल्स विड्थ मॉड्युलेशनचा वापर करून, पल्स विड्थ मॉड्युलेशन म्हणजे वेळ, ठराविक वेळ देऊन किती वेळात स्विचिंग करायचं, हा स्विच किंवा हा स्विच किती वेळात चालू करून बंद करून तुम्ही हे स्विचिंग करणार आहात, त्या पद्धतीनं ह्याला पल्स विड्थ मॉड्युलेशनचा वापर करून जो स्क्वेअर वेव्ह आहे त्याला जवळपास तुम्ही असा साइन वेव्ह मध्ये रूपांतर करू शकता. तर या ठिकाणी बघा ऍक्च्युली हे कार्य कसं होते बघा, की ज्या वेळेला तुमचा हा स्विच बंद आहे, तर हा स्विच समजा तुम्ही बंद केलं, तर बंद केल्यानंतर काय होणार आहे, तुमचा सप्लाय काय होणार आहे, इकडून म्हणजे ह्या साईडनं असा वाहणार, म्हणजे इकडून असा पॉझिटिव्ह टू असा निगेटिव्ह या ठिकाणी वाहणार. ज्या वेळेला हा प्रायमरीतून ह्या साईडनं असं वाहणार, त्यावेळेला तुमचा जो सेकंडरी आहे, सेकंडरी मधून प्रवाह असा उलट्या दिशेने वाहणार. ह्याचं कनेक्शन, ह्याची बांधणी, कॉइलची बांधणी अशी केलेली असते सेकंडरीला, की प्रायमरीला ज्या दिशेने वाहते त्याच्या उलट दिशेने सेकंडरीला वाहणार आहे. म्हणजे तुमचा प्रायमरीतून ह्या साईडने व्हायला, आउटपुटला तुमच्या ह्या उलट्या दिशेने प्रवाह वाहणार आहे. आता हे झालं ह्या साईडला. ज्या वेळेला स्विच तुमचा इकडचा चालू होईल आणि हा बंद होईल, त्यावेळेला प्रवाह तुमचा इकडून असा वाहणार ह्या साईडनं. आता हा इकडून वाहते म्हणजे तुमचा सेकंडरीला प्रवाह कुठनं वाहणार, ह्या साईडनं. म्हणजे काय होतंय की तुमचा जो सप्लाय आहे तो इकडे देताना तुम्ही एकाच दिशेने वाहते पाहिजे, इकडून इकडे येते, इकडून पण तो इकडूनच इकडे येते. म्हणजे जवळपास या साईडला, प्रायमरी साईडला एकाच दिशेने वाहणार प्रवाह, म्हणजे जवळपास डीसी आहे, पण तो आउटपुटला तुम्हाला दोन्ही दिशेने प्रवाह वाहते, म्हणजे तुम्हाला मिळताना असं आउटपुट मिळते. म्हणजे डीसीचं रूपांतर एसी मध्ये केलं जाते. तर हेच जे आहे, आता हे मी हळूहळू दाखवलंय स्विचिंग जो आहे, स्विच चालू बंद, पण तो हे स्विचिंग चालू बंद जे आहे, तर एका सेकंदामध्ये 50 सायकल्स किंवा 100 वेळा हा स्विचिंग झालं पाहिजे, चालू बंद एका सेकंदामध्ये 100 वेळाला. आणि एका सेकंदामध्ये 50 सायकल झाले तर तो 50 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी तुम्हाला आउटपुटला मिळणार. कारण आपल्या सगळ्या उपकरणाला किंवा एमएससीबी ला आपला काय असतो, एसी ची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झची असते. मग त्याच्यासाठी तुम्हाला हे जे स्विचिंग आहे ते तेवढ्या जलद गतीनं केलं पाहिजे. मग ह्याच्यासाठी इथं जे वापरलं जातं, की तुमचे जे स्विचिंग वस्तू असतात तुमचे काय वापरलेले असतात, मॉसफेट्स असतात, आयजीबीटीस असतात. मॉसफेट आणि आयजीबीटीचा वापर करून मी या ठिकाणी एक स्विच म्हणून या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. आणि त्याच्यासाठी स्विचिंग करण्यासाठी तुम्ही तिथं ह्याला जे तुम्ही स्विचिंग करता ते कशा सहाय्याने करताय, पल्स विड्थ मॉड्युलेशनच्या सहाय्याने. तर ते ऑसिलेटर सर्किट, पल्स विड्थ मॉड्युलेशन हे आपण मागच्या तासामध्ये बघितलेलं आहे. तर सिंपल कॉन्सेप्ट दाखवलंय की डीसीचा एसी मध्ये रूपांतर कसं केलं जातं. आता मी हे तुम्हाला प्रॅक्टिकल स्वरूपात दाखवणार आहे की हे ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने कसं केलं जातं. तर ते पाहूया आपण आता. या ठिकाणी बघा, आता हा तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे, इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर, जो डीसीचा एसी मध्ये रूपांतर करणार आहे. तर या ठिकाणी बघा, हा जो इकडची साईड दिसते ही तुमची प्रायमरी साईड आहे आणि इकडची साईड जी आहे ती तुमची सेकंडरी साईड आहे. आता या ठिकाणी बघा, हा जो आहे हा प्रायमरीचा जो साईड आहे 12-0-12, म्हणजे ह्याला सेंटर टॅपिंग आहे. हा 12-0-12चा इनपुटचा टोक आहे आणि आउटपुटला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, एक ब्लॅक वायर असणार आहे, एक व्हाईट वायर आहे आणि एक रेड वायर आहे. म्हणजे तुम्हाला आउटपुटला या ठिकाणी एक 200 आणि 125 वोल्ट आउटपुट याच्या सेकंडरीला मिळू शकतात. या ठिकाणी बघा, हे 3 टोक आहेत प्रायमरीचे, 12-0-12 हे सेंटर टॅप आहे. आणि सेकंडरीला बघा, सेकंडरीला एक 0 आहे जो ब्लॅक वायर आहे. आता 0 टू व्हाईट वायर तुम्हाला 125 वोल्ट मिळणार आहे आणि 0 टू रेड वायर तुम्हाला 200 वोल्ट मिळणार आहे सेकंडरीला. आता या ठिकाणी बघा, आता ह्याला स्विचिंग करण्यासाठी काय केलं जाणार आहे पहा, या ठिकाणी हा जो सेंटर टॅप आहे ह्याला तुम्ही बॅटरी जोडायचंय. बॅटरी तुम्ही इथं पॉझिटिव्ह, मगाशी मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलं बघा, की इथं तुमचा पॉझिटिव्ह जोडलेला आहे आणि ह्या दोन्ही साईडला तुम्ही निगेटिव्ह जोडणार आहात. आता ते निगेटिव्ह स्विचिंग करण्यासाठी आता इथं स्विच ऐवजी काय करणार आहे, इथं बघा मी इथं असं कंटिन्यूस असं स्विचिंग करणार आहे. म्हणजे ह्याच्या दोन्ही बाजूला चालू बंद करून पाहणार की ह्याच्या आउटपुटला सेकंडरीला ही जी एलईडी बल्ब आहे हे पेटते का नाही आपण पाहूया.
आता पहिल्यांदा ह्याचा डीसी व्होल्टेज 12 व्होल्ट बरोबर येते का बघूया. तर ह्याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला जोडून ह्या मीटरवर बघा 12 व्होल्ट दिसते बघा, 12.43 दाखवते, म्हणजे बरोबर 12 व्होल्ट दाखवते. ह्याची पॉझिटिव्ह आपण सेंटर टॅपला जोडूया. या ठिकाणी सेंटर टॅपला जोडून घेतलेलं आहे आणि हे कडचे दोन टोक जी आहेत, आता 12-0-12 मधला 0 मधला आपण पॉझिटिव्ह जोडले आणि ही 12-12 जी आहे त्याला आपण निगेटिव्ह हे चालू बंद करणार आहात, म्हणजे इथं तुम्ही स्विचिंग करणार आहात. हे डीसी तुम्ही दिल्यानंतर आता हे तुम्ही इथं डीसी देताय प्रायमरीला, पण तो आउटपुट हा एसी वर चालणारा एलईडी बल्ब जोडलाय पहा. तर हा तुम्ही स्विचिंग केल्यानंतर हे चालू होतंय का नाही बघूया आपण आता. तर हे जोडून घेतलंय. आता हे आपण 200 व्होल्टला घेतलेलं आहे, 125 आपल्याला नको आहे. 200 व्होल्ट वर जोडून आपण चेक करतोय. आता बघा निगेटिव्ह आपण ह्या दोन्हीच्या मध्येच चालू बंद एकदा फास्ट मध्ये करणार आहोत. आता हे बघा चालू बंद केलंय की ते बघा डीसीच रूपांतर तुमचा. आता जेव्हा तुमचा इकडं सप्लाय दिला की तो इकडून असं वाहणार, इकडे दिला की तो इकडून असं वाहणार ह्या साईडनं. तर आता बघा फास्ट मध्ये स्विचिंग केलं की बघा हा एलईडी पेटतोय, म्हणजे बघा डीसीचा एसी होतोय या ठिकाणी. जसं तुम्ही फास्ट इकडे तिकडे करताय तर तुमचं बघा चालू बंद इकडे चालू बंद केलं की तुमचं बघा आउटपुटला एसी सप्लाय जनरेट होत आहे. पण तो समजा तुम्ही एकदम स्लोली एक निगेटिव्ह या एक साईडला दिला किंवा दुसऱ्या साईडला दिला तर तुमचा आउटपुट काहीच मिळणार नाही. डीसीला तुम्हाला माहिती आहे, लक्षात घ्या, मागा आपला अभ्यास झालेला आहे, ट्रान्सफॉर्मरचा टॉपिक झालेला आहे की ट्रान्सफॉर्मरला डीसी देऊन चालत नाही, तो एक शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करते, तुमच्या आउटपुटला काहीच मिळत नाही. मग या ठिकाणी बघा तुमचा जो डीसी या ठिकाणी दिला की आउटपुट काहीच मिळत नाही. ह्या टोकाला पण जोडलं तर तुम्हाला काहीच मिळत नाही पहा. जे तुम्ही स्लोली असं दिलं तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्ही फास्ट मध्ये दिलं तरच ते सप्लाय तुमचा सारखा इकडे तिकडे वाहून दोन्ही साईडला वाहून मग तुमचा आउटपुट वेव्हफॉर्म मिळणार आहे, आणि ते पण आउटपुट एसी मिळणार आहे. आणि ते पण किती स्पीडनं, तर लक्षात घ्या एका सेकंदामध्ये 100 वेळा, म्हणजे एका सेकंदात 50 सायकल्स पूर्ण झाले पाहिजे. त्या फ्रिक्वेन्सीलाच तो तुम्ही हे स्विचिंग केलं तरच तुमचा डीसीचा एसी मध्ये रूपांतर होणार आहे. तर हे तुम्हाला आयडिया आला असेल की हे डीसीचा एसी कसं रूपांतर केलं जाते. तर हे आता तुमच्या लक्षात आलं असेल की डीसीचा एसी कसं इन्व्हर्टर मध्ये कार्य करते. आता ह्याच्यासाठी तुम्ही आता जो डायग्राम बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट, मगाशी मी तुम्हाला असं डायग्राम दाखवलं की ज्याच्यामध्ये तुमचं डीसीचा एसी मध्ये रूपांतर झालं, म्हणजे हा तुम्हाला देताना तुम्ही असं डीसी देताय एका दिशेने होणार, पण आउटपुट मिळताना तुम्हाला असं नाही मिळत. लक्षात घ्या हे असं स्क्वेअर वेव्ह जवळपास किंवा रेक्टँग्युलर वेव्हफॉर्म मिळतं, पण तो ह्याच्या परत वेव्हफॉर्मचा जो आकार बदलण्यासाठी ह्या ठिकाणी ह्याला पल्स विथ मॉड्युलेशन सिग्नल दिलं जातं. याच्या साह्याने तुम्ही ठराविक वेळामध्ये, म्हणजे पल्सची रुंदी कमी जास्त करून ठराविक वेळामध्ये हे स्विचिंग करून तुम्ही हा जो वेव्हफॉर्मचा जो आकार आहे दोन्हीचा, पॉझिटिव्ह साईड निगेटिव्ह साईड, तर जवळपास तुम्ही साईन वेव्हवर आणताय. तर अशा पद्धतीनं डीसीचा एसी मध्ये रूपांतर केलं जाते. आता बघूया एक असा एक इन्व्हर्टर आहे की त्याच्यामध्ये काहीतरी एक फॉल्ट आहे. तो फॉल्ट कोणता आहे ते पण आपण बघूया, आणि त्याच्यासाठी कसं फॉल्ट फाइंडिंग करायचं आहे स्टेप बाय स्टेप आपण जरा प्रोसेस बघूया. तर जरा काळजीपूर्वक हा पहा. आता या ठिकाणी बघा हा एक इन्व्हर्टर आहे. आता ह्या इन्व्हर्टर मध्ये बघा मेन पार्ट्स म्हणजे कुठला, तर हा तुमचा मगाशी मी दाखवलेला तुमचा हा मेन्स ट्रान्सफॉर्मर, हा मेन्स ट्रान्सफॉर्मर आहे, लक्षात ठेवा. हा मेन्स ट्रान्सफॉर्मर आहे ज्याला तुम्ही आता मगाशी आपण जे सगळं बघितलं प्रायमरी सेकंडरी हे सगळं, तर हा मेन्स ट्रान्सफॉर्मर लक्षात घ्या मेन. आणि नंतर खाली जो पीसीबी दिसते हा जो इन्व्हर्टरचा मदरबोर्ड आहे, लक्षात घ्या मदरबोर्ड. या ठिकाणी परत तुम्हाला इथे एक एक्झॉस्ट फॅन्स दिसत असतील आणि मोठे मोठे हीट सिंक्स दिसत असतील. हे हीट सिंक्स सगळ्या इन्व्हर्टर मध्ये असतात, युपीएस मध्ये असतात, एसएमपीएस मध्ये असतात. आता हे हीट सिंकचं काम काय, तर जास्त करून त्या आपल्या याच्यामध्ये इन्व्हर्शन आणि पॉवर भरपूर वापरलं जातं, हाय करंट मध्ये कार्य करत असते, त्याच्यामुळे उष्णता भरपूर निर्माण होत असते, कॉम्पोनंट्स आपले तापत असतात, तर ते लवकर जळू नये म्हणून त्याच्यातली उष्णता शोषून घेण्यासाठी या हीटसिंक, मोठे मोठे हीटसिंक्सचा वापर केलेला असतो. आता या ठिकाणी बघा त्याला आपण एक पॅनल बोर्डच्या साह्याने त्याला आपण आता अजून फॉल्ट आपण बघितलेला नाही, तर फॉल्ट आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण काय करतोय की ह्याला बॅटरीचं कनेक्शन देतोय, प्लस मायनस बॅटरीचं कनेक्शन देऊन परत ह्याला ह्याचा जो मेन्स कनेक्शन आहे, आता बॅटरीचं कनेक्शन पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे अशी लाल वायर आणि ब्लॅक वायर एक काढलेली असते इन्व्हर्टर मधनं,
आणि ह्याला चालू करण्यासाठी एक मेन्स कॉर्ड पण जोडलेला असते. इथं बघा हे मेन्स कॉर्ड दिसते पहा, हे मेन्स इथं इनपुट दिलेलं आहे. आता हे अजून चालू केलेलं नाहीये. आता बॅटरी चालू केल्यानंतर बॅटरीला जसं तुम्ही जोडताय बॅटरी कनेक्शन, आता हा बॅटरी कनेक्शन दिलं की तुम्हाला इथं व्होल्टेज दिसणार, बॅटरीचं व्होल्टेज. बॅटरी कनेक्शन दिले तुम्हाला आउटपुट मिळालं पाहिजे, कारण बॅटरी जोडल्यानंतर तुमचा हा इन्व्हर्टर चालू किंवा बंद असला तरी तुमचा आउटपुट दिसलंच पाहिजे, कारण बॅटरीचं कन्व्हर्शन तो डीसी मध्ये करणारच आहे. बॅटरी दिला की हा कन्व्हर्शन करणारच आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी बॅटरीवर दिल्यानंतर इथं कन्व्हर्शन होते का नाही ते बघूया की हे होते का तसं. आता या ठिकाणी बघा बॅटरी चालू केल्यानंतर इथं पहिल्यांदा आपण एमसीबी चालू करायचंय. आता इथं एमसीबी चालू केलं पहा, एमसीबी चालू केलं की तुम्हाला इथं बघा बॅटरीचं व्होल्टेज दिसते 12 व्होल्ट. 12 व्होल्टची बॅटरी आपण जोडले, पण तो जोडल्यानंतर तुम्हाला आउटपुट तुम्हाला काहीच दिसत नाही बघा, आउटपुट तुम्हाला काहीच मिळत नाहीये. तसंच आपण मेन्स अजून चालू केलेलं नाही याचं मेन्स, पण तो या वेळेला तुम्हाला इथं आउटपुट मिळायला पाहिजे. तसंच इथं आउटपुटचा करंट, नो लोडचा करंट या ठिकाणी दाखवते, जवळपास 1.2 अँपिअर दाखवते. नो लोड करंट म्हणजे अजून कुठलाही लोड जोडलेला नाहीये. आता लोड न जोडता सुद्धा थोडंसं करंट लिकेज करंट वाहत असते, पण तो आउटपुट व्होल्टेज काहीच नाहीये लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला आता थोडासा फॉल्ट लक्षात येत असेल की आउटपुट काहीच येत नाहीये. बॅटरी तर जोडली, बॅटरीचं व्होल्टेज पण येते, आणि जोडल्यानंतर अजून मेन सप्लाय पण चालू केला नाही याचा एसएमपीएसचा, सॉरी इन्व्हर्टरचा. पण तो ज्या वेळेला तुम्ही हे चालू करणार त्यावेळेला सुद्धा काय होते बघूया. आता आता बॅटरी जोडल्यानंतर आउटपुट काहीच येत नाही. आता हे मेन सप्लाय जोडल्यानंतर काय होते बघूया. आता आपण हे मेन्स चालू करूया. आउटपुट तुम्हाला काहीच मिळत नाहीये. आता मेन्स चालू करतोय. मेन्स चालू केल्या केल्या बघा आउटपुट मिळायला लागला लगेच. आणि इथं इनपुट व्होल्टेज, हा इनपुट व्होल्टेज आहे लक्षात घ्या, जवळपास 200च्या पुढे दिसतंय, 210 220 व्होल्ट दिसतंय. आणि इथं पण जवळपास तेवढंच दिसतंय. म्हणजे चालू केल्यानंतर मेन सप्लाय चालू केल्यानंतरच तुम्हाला आउटपुट मिळतंय, बॅटरीवर आउटपुट मिळत नाही. म्हणजे फक्त मेन्स चालू आहे, मेन्सवर तुमचा डायरेक्टली लोड चालू आहे, तसंच तुमचा बॅटरीचं व्होल्टेज या ठिकाणी दाखवतंय. आता याचा फॉल्ट आपण फ्रंट पॅनलवर बघूया, की जो डिस्प्ले दिसतो त्या डिस्प्लेवर तुम्हाला काय दिसतंय बघा. आता याचा फ्रंट पॅनल बघूया. तर ह्या फ्रंट पॅनलवर काय दिसते बघा, की हे ब्लिंकिंग होते आणि हे पण ब्लिंकिंग होते. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा तुमची लाईट असते, लाईट असताना मेन्स ऑन पाहिजे आणि चार्जिंग चालू पाहिजे. लक्षात ठेवा, ज्या वेळेला हा समजा फ्रंट पॅनल लक्षात घ्या, कोणताही इन्व्हर्टर घेतला, कुठल्याही कंपनीचा इन्व्हर्टर घेतला, त्याच्यामध्ये ज्यावेळेला लाईट असते, लाईट असताना हा मेन्स ऑन असणार आहे आणि चार्जिंग ऑन असणार आहे. आणि ज्यावेळेला लाईट जाईल तर हे बंद होणार आहे, लक्षात घ्या, हे पण बंद होणार आहे आणि फक्त युपीएस ऑन असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि बाकीचे हे सगळे फॉल्टचे आहेत, हे मी आता पुढे घेणार आहे तुम्हाला की डिस्प्ले कशासाठी आहे. हे तुमचा साइन वेव्ह एसी आहे म्हणून इथं साइन वेव्हचा सिम्बॉल आहे. आता हे फॉल्ट बघा की हे दोन्ही ब्लिंक होते सारखं. म्हणजे हा फॉल्ट काय आहे की हे दोन्ही मेन्स ऑन पण ब्लिंक होते, युपीएस पण ब्लिंक होते, म्हणजे तुम्हाला आउटपुट मिळत नाही. हा ह्याचा प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ह्या इन्व्हर्टरच्या आउटपुटला आउटपुट मिळत नाही, ज्या वेळेला लाईट गेल्यानंतर आउटपुट मिळत नाही, म्हणजे युपीएस वर चालू राहत नाही, हे असं ब्लिंकिंग होतंय. तर मगाशी मी सांगितलं तुम्हाला काय कंडिशन असली पाहिजे. तर त्याच्यासाठी बघा, मगाशी आपण ब्लॉक डायग्राम मध्ये बघितलं की लाईट गेल्यानंतर आल्यानंतर एक चेंज ओव्हर रिले वापरलेला आहे. आणि चेंज ओव्हर रिले काय करतं की लाईट गेल्यानंतर ते कनेक्शन करून देतं रिलेच्या साह्याने. तर या ठिकाणी हा रिले वापरलाय बघा. आणि इथं हा तुमचा एक ट्रान्सफॉर्म वापरलाय त्याला हे करण्यासाठी, आणि प्लस रिलेला ड्राईव्ह किंवा चालू करण्यासाठी एक इथं ट्रान्झिस्टर वापरलेला असतंय. तर हा ट्रान्झिस्टर सुद्धा बघायला मिळेल तुम्हाला. तर या ठिकाणी बघा, हा एक ट्रान्झिस्टर वापरलाय या ठिकाणी. हा मदरबोर्ड आहे, लक्षात घ्या, हा कम्प्लीट तुमचा इन्व्हर्टरचा मदरबोर्ड आहे. तर मदरबोर्ड मध्ये तुम्हाला एक Q6 किंवा TCNL किंमतच डायरेक्ट दिली आहे, TCNL 100 रिले ऑन ऑफ साठी, म्हणजे रिले ऑन ऑफ किंवा ड्राईव्ह करण्यासाठी हा TCNL 100 ट्रान्झिस्टर वापरला. हा ट्रान्झिस्टर तुम्ही रिलेला ड्राईव्ह करण्यासाठी वापरला. हा रिलेच तुमचा काय करतो, लाईट आल्यानंतर लाईट गेल्यानंतरच कनेक्शन करून देतो. तर हा ट्रान्झिस्टर आहे. आणि तसंच तुमचा हा या ठिकाणी एक ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मर मार्फत आउटपुट डीसी दिल्यानंतर परत ह्याला ड्राईव्ह ट्रान्झिस्टरला चालू बंद करणार. चालू बंद जसं ड्राईव्ह सिग्नल्स तो कुठं जाणार आहे, ह्याला रिलेला, आणि रिले काय करणार, स्विचिंग करणार लाईट आल्यानंतर लाईट गेल्यानंतर. तर हे प्रॉपर त्याचे व्होल्टेज येतात का नाही ते आपण पहिल्यांदा आपण चेक करून घ्या. आणि प्लस तुम्हाला या ठिकाणी डीएसओ वर पण दाखवते की पल्सेटिंग डीसी कशा स्वरूपात या ठिकाणी मिळतंय. तर आपण आता बघा, मगाशी आपण चेक केलं
आता आपण चेक करूया की हे डीसी आउटपुट कसे मिळते या मीटरवर. तर या मीटरवर आपण काय करतोय, निगेटिव्ह जो आहे बॅटरीवरनं आलेली डायरेक्ट निगेटिव्ह या ठिकाणी दिलेला आहे बघा. आणि पॉझिटिव्ह जी वायर आहे ते आपण या ठिकाणी, तुम्हाला या ठिकाणी 2 डायोड्स दिसतील बघा. 2 डायोड म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायर वापरलाय. हा ट्रान्सफॉर्मर आहे 18018चा. हा 18018चा ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्याच्या सेकंडरीला 2 डायोड्स वापरलेत, म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायर वापरलाय. हे बघा इथं 2 डायोड्स दिसतात. तर ह्या 2 डायोडच्या मध्ये तुमचा जो कॅथोड कॅथोड एकत्र केले म्हणजे तिथं तुमचा पॉझिटिव्ह सप्लाय. तर या ठिकाणी निगेटिव्ह जोडले. आता या ठिकाणी पॉझिटिव्ह टोक जोड्या. आउटपुट व्होल्टेज किती आहे बघूया. तर या ठिकाणी तुम्हाला जवळपास 10च्या 11 दरम्यान, म्हणजे 10च्या पुढे आउट व्होल्टेज मिळालं पाहिजे. पण तुम्हाला इथं व्होल्टेज किती मिळते बघूया. तर या ठिकाणी बघा फक्त 4 व्होल्ट मिळते, पण तुम्हाला व्होल्टेज किती मिळालं पाहिजे, 10च्या पुढे आउटपुट व्होल्टेज मिळाल, 10 ते 11 व्होल्ट मिळालं पाहिजे. इथं मिळते फक्त 4 व्होल्ट, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीलाच तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळत नाही, म्हणजे व्होल्टेज तुम्हाला त्या ठिकाणी कमी मिळते. आणि तिथं हा डीसी झाला. आपण एसी पण चेक करूया. आता एसी साठी इथं एसी सेट केलंय बघा. आता हा एसी ला सेट केलंय. परत आपण काय करतोय, त्याच्या अॅनोडला म्हणजे इकडच्या बाजूला आपण चेक करतोय. तर इथं तुम्हाला एक साईडला फक्त आता या ठिकाणी 10 व्होल्ट दिसतंय एक साईडला, आणि दुसऱ्या साईडला बघा काय दिसतंय, एसी व्होल्टेज काहीच देत नाही बघा. एक साईडला व्होल्टेज दिसतंय आणि दुसऱ्या साईडलाच काहीच देत नाही. म्हणजे बघा की सेकंडरीच्या एका टोकाला काहीच मिळत नाही आणि दुसऱ्या टोकाला म्हणजे 18018 जो आहे सेकंडरीचा टोक, सेकंडरीचा त्याच्यातला 018ला एक साईडला 2 टोकांना मिळते सप्लाय आणि दुसऱ्या टोकांना काहीच मिळत नाही बघा. इथं 0 मिळते, मगाशी मिळत होता 10 व्होल्ट आणि दुसऱ्या टोकाला हे असं व्होल्ट मिळत आहे. म्हणजे एक साईड काहीतरी त्याला प्रॉब्लेम देत आहे. आता ह्याला कसं आहे की दोन्हीला सप्लाय काढल्यानंतर, म्हणजे त्याला बाहेर काढल्यानंतर आपल्याला खात्रीशीर चेक करून आपल्याला चेक करता येईल. त्याच्या अगोदर तुम्हाला ते जो डीसी आउटपुट आहे पल्सेटिंग डीसी, त्या डीएसओ वर कसं दिसतंय ते आपण बघूया. निगेटिव्ह जोडले आणि त्याचा जो पॉझिटिव्ह आहे ते मगाचा जो 2 डायोड होते कॅथोड कॅथोड बघा, हे 2 डायोड ट्रान्सफॉर्मरचे 18018च्या ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटला जोडले. तर या ठिकाणी बघा पॉझिटिव्हला जोडलं तर पल्सेटिंग डीसी ह्या डीसी डीएसओ वर तुम्हाला हे दिसते बघा, पल्सेटिंग डीसी. तर दिसताना आता तिथं फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. तर फुल वेव्ह रेक्टिफायरला कसं आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही वेवफॉर्म्स या ठिकाणी दिसले पाहिजे. पण हे या ठिकाणी हे ते दिसताना काय दिसतंय, हाफ वेव्ह रेक्टिफायरचा वेवफॉर्म दिसते पल्सेटिंग डीसी. म्हणजे एकच पल्स दिसतोय, दुसरा पल्स अजिबात दिसत नाही. म्हणजे एकच पल्स दिसतोय आणि दुसरा दिसत नाही, म्हणजे एक साईड तिची आउटपुट मिळत नाही. आता हा काय प्रॉब्लेम आहे, तर ट्रान्सफॉर्मर आणि ट्रान्झिस्टर बाजूला काढून आपल्याला चेक करून आपल्याला पाहता येईल. तर आपण ते चेक करूया. ट्रान्सफॉर्मर बाजूला घेऊन आपण चेक करूया त्याला, आणि प्लस ट्रान्झिस्टर सुद्धा आपण चेक करूया. तर त्याच्यासाठी तुम्हाला मदरबोर्ड जरा बाहेर काढून असं उलटा करून तुम्हाला चेक करावं लागणार आहे. आता आपण काय करूया की ट्रान्झिस्टर पहिल्यांदा चेक करूया. ट्रान्झिस्टर आपण डायरेक्टली पीसीबी वरच चेक करणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे की ट्रान्झिस्टर मध्ये 2 डायोड्स असतात. आता या ठिकाणी बघा कडचे 2 कलेक्टर आणि एमिटर आणि मधला बेस आहे. आता मगाशी जो ट्रान्झिस्टर आपण बघितला, जो रिलेला ड्राईव्ह करतोय, तर याच्या दोन्ही साईडला तुम्हाला रीडिंग किंवा व्होल्टेज ड्रॉप दिसलं पाहिजे. तुम्ही इथं मीटरवर डायोडच्या रेंजवर सेट करायचंय आणि या कनेक्शन देऊन, म्हणजे आता मधल्या टोकाला तुम्ही पॉझिटिव्ह दिलाय म्हणजे बेसला, आणि कलेक्टर आणि एमिटरला तुम्ही काय करणार आहात, निगेटिव्ह देऊन चेक करणार आहात. तर दोन्ही साईडला तुम्हाला व्होल्टेज ड्रॉप दिसलं पाहिजे. तर या ठिकाणी बघूया की व्होल्टेज ड्रॉप दिसते का बघा. तर एक साईडला तुम्हाला काय दिसतंय बघा. आता एक साईडला लावलं त्यांनी, तर या ठिकाणी बघा व्होल्टेज ड्रॉप दिसते काहीतरी, म्हणजे आहे एक साईड दुसरी. आता दुसरी साईड बघा, दुसऱ्या साईडला काहीच दिसत नाही, लक्षात घ्या. म्हणजे दुसऱ्या साईडला बंद आहे, फक्त एकच साईड दिसते. म्हणजे समजा इकडे कलेक्टर आहे आणि इकडच्या बाजूला एमिटर आहे, तर बेस टू कलेक्टर फक्त दिसते आणि कलेक्टर टू बेस टू एमिटर काहीच दिसत नाही. म्हणजे एक साईड तिची बंद आहे. पण चालू कंडिशन मधले दुसरा एक पीसीबी तुम्हाला दाखवतो, त्याच्यामध्ये चालू डायोड चालू ट्रान्झिस्टर कसा दिसला पाहिजे. आता दुसरा आपण चालू एक पीसीबी घेऊया, त्याच्यातला चालू जो ट्रान्झिस्टर कसा दिसला पाहिजे बघा. आता हा चालू पीसीबी आहे, त्याच्यातला ट्रान्झिस्टरचं रेडिंग कसं दिसलं पाहिजे, दोन्ही साईडला रेडिंग दिसली पाहिजे. तर एक साईडची बघा रेडिंग किती येते, तो व्होल्टेज ड्रॉप दिसणार आहे तुम्हाला, हे बघा 0.5चा व्होल्टेज ड्रॉप, आणि दुसऱ्या साईडला पण 0.5चा व्होल्टेज ड्रॉप, अशी रिडिंग दिसली पाहिजे. त्या ठिकाणी एक साईडला दिसत नाही, म्हणजे ट्रान्झिस्टर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ट्रान्झिस्टर काढल्यानंतर तुम्हाला ते चेक करावं लागणार आहे. आता ट्रान्झिस्टर चेक झालेला आहे, जवळपास ट्रान्झिस्टरचा फॉल्ट हा निघालेला आहे. दुसरा तुमचा आता जो मगाचा 18018 ट्रान्सफॉर्मर होता, तो सुद्धा आपण चेक करूया.
तर त्याचा रेजिस्टन्स चेक करणार आहोत आपण. तर ते पहिल्यांदा तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी. आता ह्याला मीटरला तुम्हाला काय करायला लागेल, डायोड मोड वरून आता रेजिस्टन्स मोजवर आणावं लागेल. आणि त्याच्यात जो सेकंडरी टोक आहे त्याला 18018 दोन्ही टोकांना किती रेजिस्टन्स आलं पाहिजे. तर जवळपास सेकंडरीला 18-0ला 50 ओहम्स आणि 0-18ला 50 ओहम्स असे दोन्ही साईडला दोन दोन टोकांना 50च्या जवळपास ओहम्स आले पाहिजे. तर हा मधला टोक आहे म्हणजे झिरोचा, आणि इकडे 18 आणि इकडे 18 म्हणजे 18-0-18 मधला टोक जो आता मगाशी जोडला त्यांनी साईडला 18ला. तर या ठिकाणी तुम्हाला जवळपास 50 ओहम्स आलं पाहिजे. तर इथं 53 दाखवते म्हणजे ठीक आहे, एक साईडला दाखवते. आता दुसऱ्या साईडला बघा, दुसऱ्या साईडला जोडले तुम्हाला काहीच दाखवत नाही. म्हणजे बघा ट्रान्सफॉर्मरचा पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे इकडून इकडे दाखवते पण इकडे दिसत नाहीये. तुम्हाला एक चालू ट्रान्सफॉर्मर चेक करून दाखवतो की त्याच्यात दोन्हीकडे कसा आउटपुट तुम्हाला मिळते. आउटपुट रेजिस्टन्स किती मिळते बघा. इकडे तुम्हाला 50 ओहम्स मिळाला, इकडे तुम्हाला काहीच मिळालं नाही. या ठिकाणी बघा झिरो रेजिस्टन्स म्हणजे जवळपास काहीच रेजिस्टन्स दाखवत नाही. आता चालू पीसीबी मधला ट्रान्सफॉर्मर चेक करूया. आता हा 0ला जोडला आणि इथं 18ला जोडलाय. आउटपुट किती मिळते बघूया. जवळपास 53 पॉईंट म्हणजे 54 ओहम्स दाखवते. या दोन्हीला 0 आणि इकडच्या 18ला बघूया, जवळपास तेवढंच व्होल्टेज दिसतंय. सॉरी, तेवढं रेजिस्टन्स म्हणजे जवळपास दोन्हीला पण रेजिस्टन्स तेच आहे. तर आपण काय केलं, आता ट्रान्सफॉर्मर जो आहे तो बाहेर काढलेला आहे. ट्रान्सफॉर्मर हा बाहेर काढलाय. तर हा तुमचा फॉल्टी ट्रान्सफॉर्मर आहे आणि हा चालू ट्रान्सफॉर्मर. आता लगेच कळेल तुम्हाला. हा ट्रान्सफॉर्मर आता जो पीसीबी आपण चेक केला पीसीबीवर तो आपण बाहेर काढलाय. आता बाहेर काढल्यानंतर परत आपण चेक करणार आहोत. तर आपण बघूया, आता बघा मध्ये टोक जोडले मधल्या टोकाला आणि कडेच्या टोकाला म्हणजे 18-0-18 आहे. तर हा 0 आणि ह्या साईडच्या 18ला जोडलं तर तुम्हाला आउटपुट काय मिळते बघा. तर 53 वोल्ट्स या ठिकाणी ओहम्स दाखवते. रेजिस्टन्स आहे लक्षात घ्या. इकडे तुम्हाला काहीच दाखवत नाही, 0 ओहम्स दाखवते जवळपास 0.6 ओहम्स म्हणजे काहीच दाखवत नाही. तर या ठिकाणी ह्याचं इकडच्या बाजू ओपन आहे. आता ह्या ठिकाणी चालू ट्रान्सफॉर्मर बघूया. आता चालू ट्रान्सफॉर्मर बघूया. ओपन नाही, सॉरी, तर शॉर्ट आहे लक्षात ठेवा. आता हे दोन्ही बघा, आता हे दोन्ही बघा. आता हे 0 आणि 18 54 दाखवले आणि इकडे 0-18ला 55 म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला रेजिस्टन्स दाखवते लक्षात घ्या. ओपनला 0 म्हणजे जवळपास 0 एल. आता मगाशी जो ओपनला त्यावेळेला जसं मीटरवर रिडिंग दाखवतो त्यावेळेला ते 0 एल. आता तुम्हाला माहिती आहे की शॉर्टला काय दाखवायला पाहिजे, ओपनला काय दाखवायला पाहिजे. 0 दाखवलं तर काय असते, शॉर्ट, आणि इन्फिनिटी म्हणजे काय, ओपन, म्हणजे काहीच रिडिंग नसेल तर ओपन. आता ह्या तुमच्या या कडेच्या दोन टोकांना काय दाखवत होतं, इथं 0 पॉईंट काहीतरी 0 असं दाखवत होता म्हणजे तो जवळपास शॉर्ट. आता ह्या ठिकाणी बघा चालू, आणि तसंच प्रायमरीचं पण रेजिस्टन्स आपल्याला चेक करता येईल. तर प्रायमरीचं रेजिस्टन्स जवळपास 2 किलो ओहम्स दाखवायला पाहिजे. त्याचं 2 किलो ओहम्स दाखवते बघा. प्रायमरीचे 2 किलो ओहम्स रेजिस्टन्स दाखवते म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर तुमचा चालू आहे. तर आता काय केलं आपण, दोन्ही रिप्लेस केलेलं आहे. ट्रान्सफॉर्मर नवीन बसवलाय, ट्रान्झिस्टर सुद्धा नवीन बसवलेला आहे. आता आपण फॉल्ट झालेला रिप्लेस किंवा व्यवस्थित दुरुस्त झाले का नाही ते चेक करूया. प्लस तुमचा जो मगाशी जो हाफ वेव्हचा पल्सेटिंग डीसी देत होता, दाखवत होता, तो आता फुल वेव्ह साठी पल्सेटिंग डीसी व्यवस्थित दाखवतोय का नाही तो डीएसओ वर बघूया. आता तो कनेक्शन करून घेतलेला आहे. आता ह्या दोन डायोडचे जे कॅथोड्स आहे, पॉझिटिव्ह साईड जी आहे, डायरेक्ट त्या पॉझिटिव्ह साईडला आपण जोडून पल्सेटिंग डीसिंग फुल वेव्ह साठी डीएसओ वर दिसतंय का बघूया. आता या ठिकाणी आपण चालू करून बघणार आहोत. आता बॅटरीचा अजून जोडलेलं नाही, बॅटरी आउटपुट दिसत नाही. आता हे आपण चालू करणार आहोत. बॅटरी आता आता बॅटरीवर हे बॅटरी दिल्या हे चालू केले गेलं तुम्हाला इथं आउटपुट दिसलं पाहिजे. तरच, आता अजून मेन्स पण चालू केलेलं नाही. बॅटरीचं कन्व्हर्शन एसी मध्ये होते हे झालं पाहिजे म्हणजेच तुमची लाईट जाताना. तर ही कंडिशन इथं फुलफिल झालेली आहे. मगाशी येत नव्हतं, ज्यावेळेला तुम्ही हे चालू केलं, बॅटरी व्होल्टेज या ठिकाणी दिलं, बॅटरी चालू करण्यासाठी हा एमसीबी जोडलेला लक्षात घ्या. बॅटरी जोडल्या तुमचं बघा बॅटरी व्होल्टेज दिसते आणि आउटपुट पण दिसायला लागले लक्षात घ्या. म्हणजे मगाशी दिसत नव्हता पण तो आता दिसायला लागले. अजूनपर्यंत लाईट आपण ह्याला दिलेली नाही, एमएससीबीची अजून लाईट इन्व्हर्टरला दिलेली नाही, बॅटरीवरच आउटपुट मिळत आहे. तर ही कंडिशन फुलफिल झालंय. आता आपण इथं चालू करून पण बघूया. आता हे सप्लाय पण देऊया ह्याला. तर ह्याला इनपुट दिल्यानंतर ह्याचा इनपुट व्होल्टेज अजून दिलेला नाही, इनपुट तुम्हाला दिसत नाही बघा. आता हे तुम्ही चालू केलं का बघा, ह्याचा इनपुट पण व्होल्टेज यायला लागला, आउटपुट व्होल्टेज यायला लागला, म्हणजे हे दोन्ही कंडिशन यायला लागले बरोबर व्यवस्थित. आता हे पल्सेटिंग डीसी दिसते का नाही ते आपण सीआरओ बघूया. आउटपुट करंट पण यायला लागले या ठिकाणी, लोड करंट
आणि हे बॅटरीचं व्होल्टेज आहे. बॅटरी व्होल्टेज जवळपास आता चार्जिंगला चालू झाले बघा 14. मगाशी बॅटरी 12 व्होल्ट होते, आता 14.2 म्हणजे जवळपास ती बॅटरी आता हळूहळू चार्जिंग व्हायला लागल्या. चार्जिंग कंडिशन दिसले पाहिजे. तर तुम्हाला या ठिकाणी बघा, मगाशी मी सांगितलं लाईट ज्या वेळेला येईल तर तुमचा हा डिस्प्ले मध्ये फक्त हे 2 लाईट दिसले पाहिजे अख्ख्या याच्यामध्ये. व्यवस्थित ज्या वेळेला इन्व्हर्टर चालू असेल तर मेन्स ऑन दिसलं पाहिजे आणि चार्जिंगची इंडिकेशन दिसलं पाहिजे. लाईट गेल्यानंतरच हे 2 बंद होणार आणि फक्त हे युपीएस ऑन असणार आहे. तर बघा आता हे व्यवस्थित चालू झालेलं आहे. तुमचा फॉल्ट डिटेक्ट झालेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे मेन्स ऑन पण झालेला आहे आणि चार्जिंग पण चालू झालेलं आहे. आता आपण सीआरओ वर बघा, डीएसओ वर तुमचा पल्सेटिंग डीसी बघा. या ठिकाणी बघा, आता मगाशी बघितलं बघा की मेन्स ऑन आहे आणि चार्जिंग पण ऑन आहे. म्हणजे हा व्यवस्थित फॉल्ट त्याचा डिटेक्ट झालेला आहे. म्हणजे तो ट्रान्झिस्टरचा प्रॉब्लेम होता आणि तो ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम होता. दोन्ही रिप्लेस आपण केले. आणि आता बघूया डीएसओ वर तुमचा जो फुल वेव्ह रेक्टिफायरला पल्सेटिंग डीसी कसं दिसते बघूया, की दोन्ही साईडचे जे वेवफॉर्म्स आहेत ते तुम्हाला रेक्टिफाईड दिसले पाहिजे आणि पल्सेटिंग डीसी दिसले पाहिजे. तर या ठिकाणी बघा, हा बघा दोन्ही वेवफॉर्म या ठिकाणी दिसायला लागले. मगाशी फक्त पॉझिटिव्ह साईड दिसत होतं, नेगेटिव्ह साईड तुमचं कट होत होते, म्हणजे एक साईड तुमची कट होत होती. तर आता बघा नेगेटिव्ह साईड पण तुमचा रेक्टिफाय होतोय. म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायला जो पल्सेटिंग डीसी आहे, आपल्या मागे अभ्यास केलेला आहे, तर फुल वेव्ह रेक्टिफायला हा पल्सेटिंग डीसी अशा स्वरूपात मिळणार आहे. तसंच आपण आउटपुट व्होल्टेजेस सुद्धा चेक करू शकतो की आपल्याला व्यवस्थित व्होल्टेज मिळते का नाही. तर ते व्होल्टेज चेक करण्यासाठी आपण मीटरच्या साहाय्याने आपण चेक करू शकतो की आउटपुट व्होल्टेज मगाशी जसं व्होल्टेज मिळत नव्हता, तर आता या ठिकाणी बघा तुम्हाला दोन्ही साईडला व्होल्टेज मिळतात का बघूया. तर या ठिकाणी बघा तुम्हाला आउटपुट व्होल्टेज या ठिकाणी बघा, एक साईडला ट्रान्सफॉर्मरच्या म्हणजे किंवा पॉझिटिव्ह साईडला बघा तुम्हाला 10 व्होल्ट मिळते. म्हणजे व्यवस्थित आता मिळते. मगाशी 4 व्होल्ट मिळत होतं, तर आता बघा जवळपास 10 व्होल्ट मिळायला लागले. म्हणजे बरोबर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज पण मिळत आहे. तर अशा पद्धतीनं हा तुमचा इन्व्हर्टरचा फॉल्ट फाइंडिंग केलेला आहे. आणि ह्या इन्व्हर्टरचा फॉल्ट फाइंडिंग काय होतं, प्रॉब्लेम काय होता की आउटपुट मिळत नव्हता. तर त्याच्यासाठी आपण 2 कॉम्पोनंट्स रिप्लेस केले, एक ट्रान्झिस्टर आणि दुसरा एक ट्रान्सफॉर्मर. मला जो फ्रंट पॅनल डिस्प्लेज आहेत, जेवढे इन्व्हर्टर्स आहेत, मोस्टली कॉमन जे डिस्प्लेज असतात, तर त्या कॉमन डिस्प्ले मधले जे डिस्प्लेज आहेत तर त्याचे कसे इंडिकेशन्स असतात त्याच्याबद्दल माहिती सांगतो तुम्हाला आता. तर या ठिकाणी बघा, हे लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला तुमचा चालू कंडिशन, मगाशी मी सांगितलं, ज्या वेळेला लाईट येईल तर लाईट आल्यानंतर जो इंडिकेशन दाखवेल तो म्हणजे तुमचा मेन्स ऑनचा इंडिकेशन. तर हा मेन्स ऑनचा इंडिकेशन म्हणजे मेन्स चालू आहे प्लस चार्जिंग चालू आहे. तर हे मेन्स ऑन इंडिकेशन, जो तुमचा मेन्स ऑन आहे, एमएससीबी कडून लाईट एनर्जी मेन्स ऑन आहे ते दर्शवण्यासाठी हा मेन्स ऑन इंडिकेशन असते. त्याचबरोबर चार्जिंगचा पण इंडिकेशन चालू असते. दुसरा जो असतो तो युपीएस ऑन. आता युपीएस ऑन म्हणजे काय, ज्या वेळेला लाईट जाईल त्यावेळेला हे बंद होणार आहे, चार्जिंग बंद होणार आहे आणि फक्त हे युपीएस ऑनचा डिस्प्ले होणार आहे. ते युपीएस ऑन म्हणजे लाईट गेल्यानंतर जे बॅटरीवर चालणारा जो मोड आहे तो हा युपीएस ऑन, म्हणजे डीसीचा एसी रूपांतरित ह्या युपीएस ऑनच्या पिरियडमध्ये इंडिकेशनला दाखवणार. तर ह्या इंडिकेशनला युपीएस ऑन म्हणतात. नंतर तिसरा आहे तुमचा हा चार्जिंग. आता चार्जिंग मगाशीच सांगितलं की लाईट आल्यानंतर फक्त लाईट चालू असताना, एमएससीबी ची लाईट चालू असताना मेन्स ऑन इंडिकेशन आणि चार्जिंग, बॅटरी चार्ज होत आहे हे इंडिकेशन दाखवणार आहे. त्याचबरोबर हे जे इंडिकेशन दिसते हे तुमचा प्युअर साइन वेव्ह इन्व्हर्टर आहे, त्या इंडिकेशन साठी हा साइन वेव्हचा चिन्ह या ठिकाणी दाखवलेला आहे. दुसरा इंडिकेशन आहे ओव्हरलोडचा. हा ओव्हरलोड म्हणजे काय, तुम्ही जास्त लोड जोडलेला असेल, म्हणजे आता तुमचा समजा 500 वॅटचा समजा तुमचा हा 500 वॅट तुम्ही ह्याच्यावर चालवू शकता, तर 500 वॅट ऐवजी तुम्ही 600 वॅट जोडला लोड, तुम्ही 100 वॅट एक्स्ट्रा लोड जोडला तर हा इंडिकेशन चालू करणार आहे. म्हणजे हा इंडिकेशन या ठिकाणी दाखवणार की तुम्ही इथं ओव्हरलोड, या इन्व्हर्टरवर ओव्हरलोड जोडलेला आहे. हा ओव्हरलोड इंडिकेशन, तुम्ही जास्त त्याला लोड दिला तर ओव्हरलोड इंडिकेशन या ठिकाणी दाखवणार आहे. नंतर समजा बॅटरीची चार्जिंग संपत आलेली आहे आणि बॅटरी लो बॅटरी आहे, त्यावेळेला हा तुमचा बॅटरी लो दाखवणार आहे. हा बॅटरी लो, चार्जिंग कमी झालेला असेल तर तो बॅटरी लो दाखवणार आहे, किंवा त्याचे पाणी कमी झालेलं असेल, तुमचा जो बॅटरी मधली जी लीड ऍसिड बॅटरी आहे
त्याच्यातलं पाणी कमी झालेलं असेल तर त्यावेळेला सुद्धा हा बॅटरी लो लगेच दाखवणार आहे. नंतर आहे सीबी ट्रिप म्हणजे सर्किट ब्रेकर ट्रिप. शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोड मुळे समजा हा चालला नाही लगेच ट्रिप झालं बंद पडलं तर या ठिकाणी तुमचं इंडिकेशन दाखवणार आहे आणि ट्रिप होणार आहे. म्हणजे हा इन्व्हर्टर बंद होणार आहे त्यावेळेला म्हणजे ओव्हरलोड किंवा ओव्हर करंट झाला की हा ट्रिप करणार आहे, सर्किट ब्रेकर ट्रिप. आणि तसंच या ठिकाणी बघा निळी लाईट या ठिकाणी दिसते बघा, तर हा चालू केल्यानंतर तुम्हाला हे डिस्प्ले दिसणार आहे. जेव्हा तुम्ही बटन चालू करताय हे ऑन ऑफ स्विच आहे, म्हणजे हा जो इन्व्हर्टर आहे त्याला चालू बंद करताना इथं फक्त इथं सुद्धा एक इंडिकेशन दाखवलंय की बटन दाबलं की हे चालू झालं, बटन दाबलं की हे इंडिकेशन बंद होतो. हे निळ्या लाईट मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. तर हा झाला तुमचा फ्रंट पॅनल. आता आपण जे बघितलं सगळं ते फ्रंट पॅनल बघितलं. आता हे आहे तुमचा बॅक पॅनल. आता हा बॅक पॅनल त्याच्या बॅक साईडला काय असते बघा, तर बॅक साईडला तुमचा हा आउटपुट सॉकेट असते जिथं तुम्ही आउटपुटला लोड जोडणार आहात, हे आउटपुट सॉकेट आहे. दुसरं असतं इथं तुमचा एक युपीएस मोड आणि तुमचा डब्ल्यू युपीएस मोड. नंतर आहे तुमचा फ्यूज. नंतर इथं तुमचा हे 2-3 स्विच मोड आहेत. इथं आहे एसएमएफ, टबलर, LA आणि हा तुमचा एक्झॉस्ट फॅन. आता आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या याचं बघूया. हा तुमचा आउटपुट सॉकेट आहे, हा तुमचा डब्ल्यू युपीएस आणि युपीएस आहे. हे चालू वर खाली करण्यासाठी इथं स्विच आहे. खालच्या बाजूला युपीएस, वरच्या बाजूला डब्ल्यू युपीएस. हा वरच्या बाजूला एकदम SWF आहे, सॉरी SMF आहे, ट्युबलर आहे आणि LA आहे. आणि हा तुमचा फ्यूज आहे. आणि इथं 2 टोक आहेत ह्याची बॅटरीला जोडण्यासाठी. बॅटरीला जोडण्यासाठी बघा ही लाल वायर पॉझिटिव्ह आणि ब्लॅक वायर निगेटिव्ह. आणि या ठिकाणी बघा आता तुम्हाला वरच्या बाजूला जो SMF होता SMF, तो SMF म्हणजेच काय, सील्ड मेंटेनन्स फ्री बॅटरी म्हणजेच ड्राय बॅटरी. तुम्ही ज्यावेळेला तो स्विच वरच्या बाजूला एकदम वरच्या बाजूला ठेवाल तर तुम्ही ज्यावेळेला असली बॅटरी वापराल त्यावेळेला तुमचा स्विच एकदम वरच्या बाजूला असला पाहिजे. ड्राय बॅटरी म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं लिक्विड नाहीये, सगळे पेस्ट फॉर्म मध्ये असते, ड्राय बॅटरी असते आणि एकदम मेंटेनन्स फ्री असते. तर SMF चा फुल फॉर्म आहे सील्ड मेंटेनन्स फ्री बॅटरी. आणि त्या ठिकाणी तुम्ही असले ड्राय बॅटरी वापरताय तर अशा वेळेला तुमचा जो इथला जो स्विच आहे तो 3 ऑप्शनचा स्विच, तर हा स्विच तुमचा एकदम वरच्या बाजूला असला पाहिजे. दुसरा त्याच्या खालच्या बाजूला बघा LA म्हणजे लीड ऍसिड बॅटरी. तर लीड ऍसिड बॅटरी मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिलेत, एक LA पण दिलाय आणि एक ट्युबलर पण दिलाय. आता ट्युबलर जो असेल, ट्युबलर म्हणजे तुमची अशी उंच आणि मोठ्या बॅटरी असतात आणि साधा नुसता LA जो आहे लीड ऍसिड बॅटरी, तर त्या ठिकाणी असं थोडस उंची कमी असते. मोठ्या बॅटऱ्या बॅकअप पण जास्त देतात, तुम्हाला बॅकअप जास्त असेल आणि जास्त दिवस चालतात. हे जरा बॅकअप कमी आणि कमी दिवस चालतात. तर मोस्टली आता अलीकडे जे इन्व्हर्टर्स असतात ते सगळ्या याच्यामध्ये ट्युबलर बॅटरी वापरतात. तर त्यावेळेला नुसतं सेटिंग जे आहे ते फक्त वर खाली करायचं आहे. ट्युबलरच्या वेळेला तुम्ही असली बॅटरी वापरला तर स्विच ट्युबलरवर ठेवायचा आहे. आणि तुम्ही समजा LA नुसता लीड ऍसिडचा जोडलेला असेल अशा बॅटऱ्या, तर तुम्ही त्या ठिकाणी तो स्विच जो आहे तो खालच्या बाजूला एकदम खालच्या बाजूला ठेवायचा. म्हणजे LA म्हणजे तुमचा लीड ऍसिड बॅटरी आणि तुमचा ट्युबलर बॅटरी आणि तुमचा मगाचा सील्ड मेंटेनन्स फ्री बॅटरी. तर ह्या पद्धतीने फक्त वर खाली स्विचेस करायचं, वर किंवा मध्ये किंवा खालच्या बाजूला. मगाशी सांगितलं तुम्हाला ट्युबलर बॅटरी आणि LA बॅटरी, तर हे फक्त वर खाली करायचे स्विचिंग. आता या ठिकाणी बघा WUPS आणि खालच्या बाजूला UPS. आता हे WUPS म्हणजेच काय, वाईड UPS म्हणजेच वाईड अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय मोड. तर हे मोड कशासाठी आहे, तर ज्या वेळेला तुमचा 100 ते 300 वोल्ट रेंजचा असेल तर त्यावेळेलाच त्याचा वापर केला जाणार आहे. तर मोस्टली समजा इनपुटचा व्होल्टेज म्हणजे ह्या मेन सप्लाय, आपला जो मेन सप्लाय, तर मेन सप्लायतून समजा 100 ते 300 वोल्ट पर्यंत सप्लाय येत असेल तर त्या रेंज मध्ये तुमचा WUPS स्विचला तो कार्य करणार आहे. म्हणजे वरच्या बाजूला ठेवलेला असेल तर, आणि तो तुम्ही तेच खालच्या बाजूला ठेवलं नुसतं युपीएसला, तर युपीएस मोडला त्याचं व्होल्टेज रेटिंग आहे 180 ते 260. ह्या रेंजला तुम्ही सेट केलेलं असेल तर तुम्ही तिथं कम्प्युटर वापरू शकता. लक्षात घ्या, तुम्ही वरच्या बाजूला सेट केले WUPS ला आणि तुम्ही कम्प्युटरला लोड जोडला इथला आउटपुट, तर तुमचा कम्प्युटर बंद पडणारा लाईट आलेला आहे, कारण त्यावेळेला तो व्यवस्थित कार्य करणार नाही. म्हणून बरोबर व्यवस्थित कार्य करण्यासाठी बरोबर युपीएस मोड, नुसता युपीएस मोडवर ठेवलं तो तुमचा 180 ते 260 वोल्टवर तो कार्य करणार आहे आणि कम्प्युटर सुद्धा व्यवस्थित त्या रेंजमध्ये कार्य करणार आहे.
तर हे सेटिंग तुमचं लक्षात असलं पाहिजे की बॅक साईडला तुमचं सेटिंग कसं असलं पाहिजे. आता समजा फ्यूज समजा तुमचा खराब झालेला असेल, हा फ्यूज, तर तुम्ही हे फ्यूज तुम्ही काढून बघू शकता, चेक करू शकता. तर हे ग्लास फ्यूज ह्याच्यामध्ये असते. तुम्ही हे स्क्रूइंग टाईप असते, तुम्ही ते फिरून असं काढू शकता. काढल्यानंतर बघा ही ग्लास फ्यूज आहे. तो ग्लास फ्यूज चेक करून तुम्ही परत चेक करून तुम्ही त्याच्यामध्ये परत त्याला फिट करू शकता. तर अशा पद्धतीनं हा तुमचा फ्रंट पॅनल आणि बॅक पॅनल ऑफ इन्व्हर्टर, अशा पद्धतीने तुम्हाला आज फॉल्ट फाइंडिंग आणि बॅक पॅनल आणि फ्रंट पॅनल इन्व्हर्टरचं दाखवलेलं आहे.